मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षको, सध्या मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे। आपल्याकडून विविध प्रकारच्या सूचना येत आहेत। हे चॅनल बघितल्यानंतर तुम्ही ज्या मालिका सुरू करायला सांगितल्या होत्या त्या सगळ्या मालिका आम्ही सुरू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यांची आवडती मालिका ती म्हणजे जनतेचं न्यायालय। या जनतेच्या न्यायालयामध्ये आपण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पण मुलाखती घेतोय। ह्या मुलाखती मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत, त्याची चर्चाही खूप चांगल्या प्रकारे होते। आम्हाला एक वारंवार विचारलं जात होतं की मुरबाडचे आमदार किसन कथोरे साहेब यांची मुलाखत कधी घेणार आहात। खरं तर किसन कथोरे साहेब यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक कामं करणारा आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता आहे, त्यांची ख्याती आहे। आणि चॅनल सुरू झाल्यानंतर 2 महिन्यापर्यंत त्यांच्या मी मुलाखत घेऊ शकलो नव्हतो, म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर मेसेज येत होते। आज मुरबाड मतदारसंघ असो किंवा ठाणे पालघर जिल्हा असो, या दोन्ही जिल्ह्यातील प्रेक्षकांची इच्छा मी पूर्ण करतोय आणि आम्ही मुलाखत घेणार आहोत किसन कथोरे साहेबांची। प्रेक्षको, या मुलाखती आम्ही याच्यासाठी घेतोय की बऱ्याचशा नेत्यांबद्दल काही चर्चा असतात, काही अफवा असतात, काही वंदता असतात, काही आख्यायिका सांगितल्या जातात, म्हणजे ज्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नसतं। त्या गोष्टी अफवेच्या स्वरूपात लोकांसमोर जातात आणि त्या अफवा पसरत त्याच्या वेगळ्या आख्यायिका बनतात। आणि म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी की नेमकी जी चर्चा चालते त्या चर्चेची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत। आज आपण मुलाखत घेणार आहोत ज्यांच्या बाबतीत बोललं जातं, म्हणजे खरं तर मशालने ती हेडलाईन दिली होती, विकासाचे वारे किसन कथोरे। आज आमच्या न्यूजरूममध्ये माझ्यासोबत आहेत किसन कथोरे साहेब। कथोरे साहेब, आपलं आमच्या न्यूजरूममध्ये स्वागत आहे। आपलं मशाल नेटवर्क आपण पहिल्यापासून खरं म्हणजे पत्रकारितेमध्ये शरद पाटील म्हणून मला एक जे महाराष्ट्रातलं जे एक वेगळं विचार पत्रकारितेमध्ये द्यायला ते आपल्यामध्ये पाहायला मिळालं आहे। मशालचं पहिलं जे वृत्तपत्र होतं, आता आपण नेटवर्क चांगलं सुरू केलं आहे आणि चॅनल सुरू करता आणि चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने विकास जावा यासाठी तो तुमचा जो प्रयत्न आहे हा कौतुकास्पद आहे। मी मनापासून आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो। भविष्यात हे चॅनल महाराष्ट्रात नाही देशभर चालावं या अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद सर। माझा पहिलाच प्रश्न म्हणजे खरं तर आम्ही प्रश्न सर जनतेमधून मागवतोय। आम्ही जेव्हा जाहिरात केली की किसन कथोरे साहेब हे आमच्या न्यूजरूममध्ये येणार आहेत, त्यांना जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता। त्यांच्याकडून काही आलेले प्रश्न आहेत, काही त्यांच्या मनातले आहेत, काही माझ्या मनातले आहेत। पहिला प्रश्न मी माझ्याच मनातला विचारतोय की तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलात, भाजपमध्ये खुश आहात का की राष्ट्रवादीची अजूनही आठवण येते? खरं म्हणजे राष्ट्रवादी का सोडली याची तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे। राष्ट्रवादीमध्ये विकास हा कधी विचारच होत नव्हता। भाजपमध्ये आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने समाधान वाटतोय की एक विकासाच्या दृष्टीने चांगल्या नेतृत्वांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि 100% त्याच्यामुळे मी भाजपमध्ये खुश आहे। याला कारण असं आहे की मी घडलोय तो फक्त विकासाच्या नावाने घडलोय, मी कुठल्याही नावाने घडलेलो नाही आणि मला विकास हा माझा छंद आहे आणि विकासाला साथ देणारे मुख्यमंत्री मिळालेत, त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने मी आज खुश आहे। कथोरे साहेब, आपण आता बोललात की मुख्यमंत्री तुमच्यावर खुश आहेत की तुम्ही मुख्यमंत्र्यांवर खुश आहेत। तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतात तेव्हा तुम्ही थेट शरद पवारांच्या जवळ होतात, अजित पवारांचे चांगले मित्र होतात, सुप्रिया सुळेंशी चांगली ओळख होती। आज ही तीच परिस्थिती भाजपामध्येही आहे की भाजपाचे डझनभर मंत्री तुमचे मित्र आहेत, मुख्यमंत्र्यांची तुमची चांगली ओळख आहे, मोठ्या प्रमाणावर निधी त्यावेळेस येत होता, आत्ताही येतोय। ही ज्या पण पक्षात तुम्ही जाल त्या पक्षातील नेत्यांना खुश करण्याचा फॉर्म्युला काय? माझ्या प्रत्येक नेत्याला किंवा नेतृत्वाला मी जिथं काम करतो तिथंशी त्यांना वाटते की हा आमदार फक्त विकासाच्या दृष्टीने आपल्या मतदारसंघाचा किंवा जनतेचे प्रश्न असतील त्याच्या व्यतिरिक्त मी कधी दुसरे प्रश्न त्यांच्याकडे घेऊनच जात नाही। आणि त्याच्यामुळं जे खऱ्या अर्थाने विश्वासाने माझ्यावर विश्वासाने जे विकासाला साथ देतात ते खुश होतात आणि ते मला जवळ ठेवतात। आदरणीय पवार साहेब
तसे मी खूप जवळचा त्यांच्या कार्यकर्ता. अजितदादा असतील, सुप्रियाताईसुद्धा माझ्यावर खूप मनापासून प्रेम केलेलं आहे. पण त्यांच्या भोवती असलेली चांडाळ चौकडी, त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने मला त्या बाहेर पडावं लागलं. आणि भाजपमध्ये सुद्धा आज मुख्यमंत्रीच नाही तर कुठलाही नेता एक चांगल्या प्रकारचा विश्वास टाकून मतदारसंघाचाच नाही तर कुठल्याही भागातलं काम मी जर त्यांना दिलं तर ते काम मार्गी लावण्यासाठी मला कधीही कमी पडलेलं नाही. निश्चितपणे विश्वासाने मला तिथं साथ दिलेली आहे आणि त्यामुळं भाजपमध्ये अजूनही आनंदी आहे आणि आनंदीच राहील. प्रेक्षको, प्रश्नालय विकासाचा कुठल्याही लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो. आपल्या मतदारसंघातील कामं व्हावी त्याची प्रत्येकाचीच अपेक्षा असते. प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न करत असतो. तर तुम्ही जसं प्रयत्न करताय तसे इतर लोकप्रतिनिधी करतात, मात्र त्यांना ते यश येत नाही. जसा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे तसा विकास आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे आम्ही चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरतोय, असं कुठलाच आमदार नाही की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. प्रत्येकाची मागणी असते आमचा विकास व्हावा, पण ते तुम्हाला कसं जमतं? खरं म्हणजे मी ग्रामपंचायतीपासून तयार झालेला एक प्रतिनिधी आहे. ग्रामपंचायतसुद्धा मी महाराष्ट्रामध्ये माझी पहिली ग्रामपंचायत आणली होती मी सरपंच असताना. पंचायत समितीचा सभापती झालो, तिथंसुद्धा महाराष्ट्रात पहिली पंचायत समिती विकासाच्या दृष्टीने केली, उल्हासनगर पंचायत समिती. आणि महाराष्ट्रामध्ये एक चर्चेमध्ये आले की उल्हासनगर पंचायत समितीचा विकासाचं मॉडेल आपण महाराष्ट्रात वापरू. जिल्हा परिषदला गेलो, जिल्हा परिषद देशामध्ये पहिली ISO जिल्हा परिषद करण्याचा मान मिळाला आणि एक वेगळा झंझावात त्या जिल्हा परिषदमध्ये विकासाचा तयार केला. आणि त्याच अनुषंगाने विधानसभेमध्ये गेलो आणि विधानसभेमध्ये सुद्धा आज खऱ्या अर्थाने माझी ही तिसरी टर्म आहे. पण माझ्या मतदारसंघामध्ये आज जो विकास आहे तो खरा म्हणजे मी माझ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आव्हान करेल की कोणताही प्रतिनिधी मनापासून जर विकासावरच लक्ष केंद्रित करेल तर त्याला विकासाला कुठेही निधी कमी पडत नाही. हा माझा स्वतःचा आजपर्यंतचा अनुभव आहे. खरं म्हणजे तुम्हाला कल्पना आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये मी 4 वर्ष मला या टर्मला झाली आणि गावागावांच्या भागाभागामध्ये बॅनर लावले होते, पेपरला जाहिरात दिली होती, विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवलेत म्हणजे मतदारसंघातल्या की माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाने, माझ्या नेत्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा मी आपल्या गावात, आपल्या भागात, आपल्या शहरात जर विकासाचा काही शब्द दिला असेल आणि तो माझ्याकडून 4 वर्षात झाला नसेल तर असा एखादा विकासाचा प्रश्न मला सांगा, तो सोडवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल. आजपर्यंत मला असा कोणीही प्रश्न विचारला नाही की हे काम निवडणुकीमध्ये आपण आश्वासन दिलं होतं आणि ते काम झालं नाही. पहिल्यांदा असे बॅनर लावणारा आमदार असेल महाराष्ट्रात नाही देशामध्ये तर तो फक्त किसन कथोरे मुरबाडचा आमदार. नाही म्हणजे विकास झाल्याचा तुमचा दावा आहे? 100%. मुरबाड विधानसभा मतदारसंघामधली कुठलीही कामं शिल्लक नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? माझा प्रश्न त्याच्याही पुढे जाऊ नये की मुरबाडला जो विकास होतोय ना तो मुरबाडच्या जनतेने कधी माझ्याकडे मागितलाच नव्हता. एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल तयार करतोय मी विकासाचं आणि मी निवडणुकीमध्ये काही शब्द दिले होते ते पूर्ण करून मी अजून काहीतरी नवीन माझ्या मतदारसंघाला देतोय. ते मॉडेल केवळ मुरबाडचं नसावं तर ते महाराष्ट्राचं असावं यासाठी मी खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देतोय. कथोरे साहेब, हे जे चॅनल आहेत म्हणजे आम्ही यूट्यूब, फेसबुक किंवा सोशल मीडियावरच्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियामधून हे चॅनल जातं आणि खूप लोक बघतायत. माझा प्रश्न असा होता की नेमकं तुम्हाला हे विकासाचं पर्व जमतं कसं? कारण इतर आमदारांना जमत नाही, त्यांनी काय करायला पाहिजे? कारण ही जी मुलाखत आहे ही 184 देशांमध्ये ही बघितली जाते आणि पूर्ण महाराष्ट्र ही किसन कथोरे हे जे काही विकास पुरुष या नावाने सगळे ओळखले जातात तर त्यांचा नेमकं त्यांनी विकास कसा केला हेही त्यांना ऐकायचं आहे. मी खरं म्हणजे शेवटचा माणूस हाच घटक पकडतो. त्या घटकाला काय हवंय इथून सुरुवात करतो. मी जर गावात एखाद्या गेलो तर पहिलं माझं लक्ष असतं एखाद्या गरीबाची झोपडी. जर कुणाचं घर दिसलं तर मी पहिला माझ्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो याचं नाव प्रस्तावित केलंय किंवा नाही आणि नसेल केलं तर का केलं नाही. माझ्या गरीबाला जर झोपडी मिळाली तर त्या गावातली सगळ्यात गरीब असलेला ते कुटुंबाला एक खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो आणि ते करण्यामध्ये मला सगळ्यात आनंद वाटतो कारण माझ्या गरीबाला घर मिळावं. पहिलं माझं त्याच्यावर लक्ष असतंय. त्यानंतर गावात गेल्यानंतर माझं दुसरं लक्ष असतंय माझ्या शाळा चांगल्या पाहिजेत, अंगणवाडी चांगली पाहिजेत,
सुविधा पाहिजेत गावात, चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, मग भौगोलिक आणि त्याच्याही बरोबर माझ्या महिलांच्या खऱ्या अर्थाने जिव्हाळ्याचा जो प्रश्न असेल तर पाण्याचा. आजही ग्रामीण भागामध्ये आमच्या 1-1, 2-2 किलोमीटरवरून 2-2, 3-3 हंडे बरोबर घेऊन पाणी वाहतात. महिलांना खऱ्या अर्थाने जर जीवन चांगलं सार्थकी करायचं असेल तर त्यांना खऱ्या अर्थाने गावात पाणी उपलब्ध झालं पाहिजे. हा एक महत्त्वाचा माझा टप्पा असतो. निधी मिळत नाही हे जर कोणी पदाधिकारी सांगत असतील ना तर मला वाटतं त्यांचा समन्वय कुठेतरी कमी पडत असेल. त्यांनी अधिकारी आणि पदाधिकारी ही नाण्याची 2 बाजू आहेत. नाणं एकच आहे पण त्याच्या 2 बाजू आहेत. दोन्ही आपण छाप की काटा हे आपण ठरवायचं. छाप पडला तरी चांगलाच आणि काटा पडला तरी चांगलाच, पण ते नाणं खणखणीत वाजलं पाहिजे हाच आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि विकासाला साथ दिली पाहिजे. त्याच्यामुळे यशस्वी आपण होतो आणि याचा मला स्वतःला अनुभव येतो. नाही, पण बरेचशा वेळा असं होतं की अधिकारी ऐकतच नाही आहेत. माझ्या जीवनामध्ये तुमचं म्हणजे तुमच्या बाबतीत आम्ही लिहिलं होतं की प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की मशालची हेडलाईन होती, आम्ही एक 5-6 वर्षापूर्वी ते लिहिलं होतं की आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या नावाचा रे अजूनही दरारा. असं एक किसन कथोरे साहेबांबद्दल आम्ही लिहिलं होतं. त्यांचा एक वाढदिवस होता तेव्हा आणि ते मशालमधून आम्ही छापलं होतं. मी तोच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय की तुमचा जो दरार आहे, तुमची जी दहशत आहे, त्याच्यामुळे अधिकारी तुम्हाला घाबरतात आणि त्याच्यामुळे तुमची योजना कुठलीही कमी पडत नाही, त्याला निधी कमी पडत नाही की तिथे कुठे हेराफेरी होत नाही. त्याला कारण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्या मतदारसंघात येणारा अधिकारी कोणीही येत असताना त्याला मी मदत करतो ना, ती मनापासून मदत करतोय. त्याला कुठल्याही अपेक्षेने त्याला मी माझ्या मतदारसंघात आणत नाही, त्याला फक्त विकासाच्या नावाने आणण्याचा प्रयत्न करतोय. आज अधिकारी आल्यानंतर त्याला इथं कुठल्याही प्रकारचा दुसरा त्रास नसतो. त्यांनी विकासाच्या दृष्टीने कामं करावीत, जनतेची कामं करावीत. त्याला काही अडचण असेल ना तर त्याची बाजू घेऊन मी ठामपणे उभा राहतो. एखादा माझा कार्यकर्ता जर चुकून काहीतरी गैरसमज अधिकाऱ्याचा करत असेल तर त्याला मी समजावून सांगतो की नियमामध्ये आहे ना ते करण्यासाठी अधिकारी आहेत, नियमाच्या बाहेर जाऊन करण्यासाठी आम्ही बिनपगारी पदाधिकारी आहेत. यशवंतराव चव्हाणांचं जे वाक्य आहे त्याच्यावर माझं आजपर्यंत लक्ष आणि विश्वास आहे की आम्ही या भूमिकेतून वागलं पाहिजे की अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचं काम करून दिलं पाहिजे, पदाधिकाऱ्याने त्याच्यातून मार्ग काढून दिला पाहिजे. तो जर अभ्यास आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जर चांगला असेल तर अधिकाऱ्याचा आणि पदाधिकाऱ्याचा कधीही दुरावा होणार नाही. आजपर्यंत मला एकही आजपर्यंत अधिकारी अशा प्रकारचा भेटला नाही माझ्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये की त्याला मला कुठेतरी दाबावं लागतंय. इशाऱ्यावर काम करणारा माझा वर्ग आहे आणि मनापासून मला त्याचं समाधान आहे, कौतुक आहे. कोणत्याही डिपार्टमेंटमधलं काम माझं होत नाही असा प्रकार मला कधी आठवला नाही. आम्ही ते बघितलंय की तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होतात तेव्हाही मोठ्या प्रमाणात निधी यायचा, तुम्ही पंचायत समितीचे सभापती होतात. म्हणजे प्रेक्षकांना मी मुद्दाम सांगेन की एखादा राजकारणी यशस्वी कसा होतो किंवा यशस्वी कसा होतो, मी मुद्दाम ते लिहून आणलं की 1978ला ते सरपंच होते. नुसते सरपंच नव्हते तर एक यशस्वी सरपंच झालेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक तुमच्या ग्रामपंचायतीला मिळाला होता. त्याच्यानंतर सरपंच युनियनचे तेव्हा ते अध्यक्ष झाले 1982ला. म्हणजे एखादा सरपंच तात्काळ युनियनचा अध्यक्ष होणं आणि ती पण महाराष्ट्र लेवलची युनियन, हे खूप मोठं काम होतं. त्यांची सरपंच पदाची कारकीर्द संपल्यानंतर ते पंचायत समितीला उभे राहिले 1992मध्ये आणि पंचायत समिती उल्हासनगरचे ते सभापती झाले आणि तेव्हा पंचायत समिती ही तुमची प्रथम क्रमांकाची आली. 2002मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. म्हणजे ठाणे जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणं म्हणजे काय दिव्य असतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय राजकारण असतं तेही सगळ्यांना माहिती आहे. मात्र किसन कथोरे हे सगळ्यांना पुरून उरले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर ते पूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचले आणि जो विकास सागाव किंवा परिसरापुरती मर्यादित होता तो थेट जिल्ह्यापर्यंत पोहोचला. त्यांचं नाव जिल्ह्यापर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर ते आमदार झाले 2004मध्ये अंबरनाथ विधानसभा, 2009मध्ये मुरबाड विधानसभा आणि त्याच्यानंतर कोकण पाटबंधारे विभागाचे ते उपाध्यक्ष, अगदी लाल दिवेची गाडी, राज्यमंत्रीपदाचा दर्जाही त्यांना मिळाला होता आणि 2014मध्ये ते पुन्हा एकदा आमदार झाले आणि आता 2019मध्ये पुन्हा एकदा ते आमदारच होतील किंबहुना ते मंत्रीही होतील. सरपंच ते सलग 3 वेळा म्हणजे हॅट्रिक साधणारा आमदार यांच्याशी आपण चर्चा करतोय. ही माहिती तुम्हाला याच्यासाठी दिली
की आज महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी अंधारात चाचपडत आहेत. म्हणजे एकदा पद मिळालं की पुन्हा ते पद मिळेल याची गॅरंटी नसते. अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जर किसन कथोरे यांची भेट घेतली, त्यांचा जर आदर्श घेतला आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेतली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. आज खरं तर मुलाखत ही त्याच्यासाठीच आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सरळ नाही दिलं. माझा प्रश्न असा होता की तुमची दहशत आहे, तुमचा दरार आहे, अधिकारी तुम्हाला घाबरतात. आदरयुक्त भीती ही असायलाच हवी. तुम्ही विचारलं दरारा हा जर नसेल ना तर प्रशासन सुद्धा कधी कधी डोईजड होत आहे. म्हणजे आहे दरार आहे निश्चितचपणे, पण तो आदरयुक्त आहे. त्याला भीती आहे, पण ती आदरयुक्त भीती आहे. त्याला असं कधीच वाटणार नाही का माझं साहेब नुकसान करतील, पण मी जर कधी चुकीचा वागलो तर हमखासच ते त्याच्यातून आपल्याला बाजूला करतील किंवा आपल्याला ठेवणार नाही. हा जो विश्वास त्यांच्यात तो बसलेला आहे इथलाच नाहीये. मला वाटत नाही महाराष्ट्रामधला कुठला अधिकारी माझ्याशी कधी समन्वयात आला नसेल. क्लास 1 क्लास 2 अशा सगळ्या IAS IPS IFS सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामधले एवढं मोठं जाळं तयार झालंय माझं की मला इथं माझं मुरबाड मतदारसंघ नाही, ठाणे जिल्हा नाही, पालघर नाही, कोकण नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामधला कुठल्याही अधिकाऱ्याला माझा फोन गेल्यानंतर आदरच वाटतो. आदर वाटतो की भीती वाटते? आदरच वाटतो. त्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याला माझ्याबद्दल भीती वाटण्याचं कारणच नाही, पण त्याला विश्वास आहे की कोणीतरी आपल्या हितचिंतकांनी, आपल्या कोणीतरी चांगल्या विचाराच्या माणसांनी किंवा पदाधिकाऱ्याने आपल्याला फोन केलाय आणि आपल्याला काम सांगतात. म्हणजे अधिकाऱ्यांचं प्रेमही तुमच्यावर खूप आहे. निश्चितच खूपच. पण समजा एखाद्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं नाही, म्हणजे आमच्या एखाद्या आमदारांनी काम सांगितलं आणि ते केलं नाही, जसं तुमच्या बाबतीत घडलं, तर तुम्ही त्या अधिकाऱ्याचं काय करता? काय फॉर्म्युला आहे? मला अजूनपर्यंत असं वाटलंच नाही ना माझं काम झालंच नाही म्हणून. म्हणजे ते काम आधीच झालेलं असतं? अजिबात. मी एकदा फक्त सांगितलं नसतं. मी खरं म्हणजे शासनाच्या योजना खूप असतात, त्यांचा अभ्यास पाहिजे, त्याच्यातून खरं म्हणजे अभ्यास पाहिजे. आम्ही मंडळी खऱ्या चुकतोय ना त्या सगळ्या योजनांचा अभ्यासच करत नाही. तुम्हाला कल्पना असेल मी एवढ्या वर्ष राजकारण करतो, माझ्या बरोबर माझा PA नसतो. हो. माझ्या बरोबर हातात कधी माझी डायरी नसते. माझ्या हातामध्ये माझा फोन आहे ना तो सुद्धा साधा फोन आहे. हो. त्या फोनमध्येच सगळं माझा मतदारसंघ आहे. मला ज्या वेळेला वाटेल एखाद्या कार्यकर्त्याने कोणतंही काम कुठं सांगितलं तर फक्त त्याला फोन करून सांगत असतो मी का हे काम आहे, एवढं काम मला झालं पाहिजे. ते होणार नसेल ना तर मी त्या कार्यकर्त्याला त्या अधिकाऱ्यांना सांगण्याच्या अगोदरच सांगत असतो का ही नियमात बसणार नाही. कारण त्या योजनेचं त्या सगळ्या कामांचा अभ्यास माझा परिपूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळं मला कधी पुस्तक उघडावं लागत नाही, मला कोणाची मदत घ्यावी लागत नाही. मला एकच वाटतंय की समोरवाल्यांनी सांगितलेलं काम होणार किंवा नाही त्याचा मी अभ्यास केलाय, त्याचं उत्तर मीच दिलं पाहिजे. ते अधिकाऱ्याने देण्यापेक्षा मी जर दिलं तर तो कार्यकर्ता नाराज होत नाही आणि अधिकाऱ्याच्या बरोबर दुरावा तयार होत नाही. त्याच्यामुळं अधिकारी ऐकतात, कार्यकर्तेही ऐकतात. प्रेक्षको, जेव्हा आपण खालून येतो, रूटमधून येतो, जमिनीवरून येतो आणि जमिनीवर राहतो, तेव्हा ह्या प्रक्रिया घडत असतात. खरं तर सरपंच पदापासून आत्तापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण असं हे व्यक्तिमत्व. मात्र त्याचबरोबर कोणताही लोकप्रतिनिधी जनतेशी जसं वागत नसेल, आपल्या मतदारांशी तसं वागत नसेल, तसे ते वागतात. म्हणजे दिवसातले किमान 18 तास तुम्ही जनतेमध्ये असताय आणि प्रत्येकाचा फोन उचलणारा आमदार. म्हणजे आम्ही बघितलंय की कोणाचा फोन ते टाळत नाही आहेत, प्रत्येकाशी सौजन्याने बोलतात आणि जिथे सौजन्य संपतं तिथे मात्र तुमची दादागिरी सुरू होते. खरं खरं की खोटं? खरं आहे. तुम्ही दादागिरी करता? दादागिरी नाही, पण माझ्या कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला नाही, पण जशी अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे तशी तुमची कार्यकर्त्यांमध्ये पण दहशत आहे. नाही, माझा दिसते ती कार्यकर्त्यांमध्ये ती दहशत दिसते. माझा कार्यकर्ता एवढा प्रेमाने तो घाबरतो तुम्हाला? अजिबातच नाही. माझ्या एवढा जवळ जाणारा कार्यकर्त्याच्या आमदार ते मान्य. पण समजा एखादा कार्यकर्ता चुकला का चुकाचं काम करायला ठरवलं तर काही आपलं खरं नाही ही भीती त्याला असतेच. त्याला मी काहीच बोलत नसतो, न बोलता तो बरोबर बाजूला सरळ होतो. असे बरेच कार्यकर्ते तुम्ही संपवलेत? संपत नाही. तुम्ही संपवलेत कार्यकर्ते? नाही, संपवायची गरजच लागत नाही. तो स्वतःच बाजूला होतो आणि सांगतो माझं चुकलंय आणि पुन्हा तो मला जॉईन होतो, कारण त्याची चूक त्याच्या लक्षात येते. त्याला मी संपवण्याची कधी भाषा करत नाही, माझ्या तोंडात कधी भाषा नसते ती. मी त्याला सांगतो तुझा रस्ता चुकलाय, तू तुझा रस्ता सुधराव तरच माझ्या बरोबर काम कर.
कारण चुकीचा, मी माझ्या कार्यकर्त्याला पहिला संदेश असा असतो, तू व्यसनी बनू नको, चुकीच्या मार्गात जाऊ नको, पहिला तुझ्या घरावर लक्ष केंद्रित कर, तुझं तू काम कर आणि मग राजकारण कर. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही फक्त निवडणुकीनं कार्यकर्त्यांना वापरतोय. हो, मी कधीच नाही, माझ्याबरोबर माझ्या मागे तुम्ही बघितलं असेल कधी बॉडीगार्ड नसतात, गाड्या नसतात किंवा कार्यकर्त्यांना मी फिरवत नाही. माझ्या गाडीमध्ये मी, माझा ड्रायव्हर, आम्ही चालतो. हो, रात्री 12ला कोणी आला तरी माझ्या घराचा दरवाजा उघडला जातो, मी स्वतः बाहेर येत असतो. आजपर्यंत कधी त्या भीतीचा प्रसंग आला नाही, कधी अशा प्रकारचा प्रयत्न कोणी झाला नाही. त्याच्यामुळं समाधान वाटते जीवनामध्ये की कोणाशी दहशत न करता प्रेमाने आपण माणसं जिंकली पाहिजेत आणि ती जिंकून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी आज यशस्वी होते. तुमचा प्रेमाचा फॉर्म्युला काही वेगळाच वाटतो आम्हाला. निश्चितपणे. त्याला कारण असं की ती दहशत पण आहे, लोक घाबरतात पण आहेत. म्हणजे आता तुम्हाला मला मुरबाड मतदारसंघामध्ये आता जे तुमची लिस्ट भाजपची येते बाहेर की किती आपण जिंकू शकतो, त्याच्यामध्ये सगळ्यात वरचं ना महाराष्ट्रामध्ये किसन कथोरे आहे की हे जिंकलातच जमायत. प्रश्न असा आहे की विरोधक मुरबाड मतदारसंघात आहेत किती आणि आहेत कुठे? मला कोणी विरोधकच नाही ना. सगळे संपवले तुम्ही? नाही, माझ्याच बरोबर आहेत. म्हणजे सगळ्या विरोधकांना तुम्ही तुमच्या बरोबर माझ्याच बरोबर आहे. त्यांची कामं पण मी करतो ना. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला पण मी आव्हान करत असतो की बाबा तुम्ही मला काम सांगा ना. मी आमदार काही फक्त भाजपचा नाहीये, मी जनतेचा आमदार आहे ना. असे करून तुम्ही सगळे पक्ष खिचात घातले पाहिजेतच. कशा करता लोकांना विरोधी पक्ष राहिलाच नाही. विरोधी पक्ष राहावा कशा करता? त्यांची जर कामं जर झाली तर त्याने विरोध का करावं? म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी तुम्हीच आमदार नाही. मला लोकांनी जोपर्यंत ठेवतील तोपर्यंत मी आमदार. नाही, पण विरोधी पक्ष नसला, लढायला तुमच्या बरोबर कोणी नसलं, लढलं तर पाहिजेच. कारण शेवट त्यांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवलं पाहिजे. नाही, पण तुमची दहशत तुमची दादागिरी एवढी आहे, तुमच्या विरुद्ध उभा राहील कोण? मी माझ्या तुमच्या विरुद्ध उभा राहील कोण? खरं म्हणजे आहेत ना. आणि ते राहतील, ते नॉमिनल राहिले. मात्र कार्यकर्त्यांचा माहोल तुमचा एवढा मोठा आहे की त्यांच्या पुढे हे सगळे विरोधक पाया पातळल्यासारखे उडून जातात. मी माझ्या कार्यकर्त्यांना एकच सांगत असतोय की समोरचा कोण उमेदवार आहे, कोण पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याच्याशी आदराने बोला. आपण आदराने बोलल्यानंतर त्याच्या मनात सुद्धा आपली आत्मीयता तयार होते आणि तो जात गेल्यावर जरी तो एखादा विरोधी पक्षाचा असेल ना, त्या टायमाला किसन कथोरे याच नावाच्या समोरचं बटन दाबतो. उदाहरण तुम्हाला सांगतो मी. बदलापूर नगरपालिका अवर्ग नगरपालिका आहे. हो, खरं म्हणजे जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यांचं मताधिक्य जे होतंय ना, ते हायएस्ट होतंय. 2 नंबरला विधानसभा आणि 3 नंबरला लोकसभेला मतदान होतंय. कुठल्याही पक्षाची जर तिथे सत्ता असेल किंवा असेल तर त्याला नगरपालिका किंवा जिल्हा परिषदला हे मतदान त्या पक्षाला जास्त होतंय. विधानसभेला त्या आमदाराला किंवा त्या उमेदवाराला मतदान नगरपालिकेपेक्षा कमी व्हायला पाहिजे. माझ्या टायमाला उलटं होतंय. नगरपालिकेमध्ये, माझ्या बदलापूर नगरपालिकेमध्ये 47 वार्ड आहेत. 47 उमेदवार आमचे भाजपचे होते, त्याच्या अगोदर राष्ट्रवादी पण. मला 31,000 आमच्या उमेदवारांना त्या 31,700 काहीतरी मतं पडली होती आणि मला आत्ताच्या निवडणुकीमध्ये 43,900 काहीतरी मतं पडली होती. आता 47 उमेदवार निवडून येण्यासाठी अहोरात्र मेहनत स्वतःसाठी करत होते आणि याच 47 उमेदवारांनी मी तिथं प्रचाराला न जाताना मला मतदान केलंय. ते 43-44 हजार मतदान होतंय आणि त्यांना 31,000 मतदान होतंय. मतदार कुठला बांधला गेलाय? तो किसन कथोरेंच्या नावाने बांधला गेलाय. आम्ही समन्वय ठेवताना जर हा हेतू ठेवला का हा माझा विरोधक आहे म्हणून त्याच्याशी मी कायम 5 वर्ष त्याच्याशी विरोध म्हणूनच वागलो तर तो आमच्याबरोबर जवळ येणार नाही. मी कार्यकर्त्याला हे सांगतो का तुझा मान आहे ना, तो तुझा माझ्याजवळ माझ्या मनामध्ये ठेवलेला आहे. पण तुझ्या बरोबर अजून हा विरोधात काम करत होता, त्याला तू जवळ घेतलास, तू 1+1=2 होऊ शकतील. तू त्याला मायनस करू नको. मायनस केलंस तर तुझंही नुकसान होतंय. आणि हे जर सगळ्यांनी राजकारण केलं ना तर हे निवडणुकींच्यातली भांडणं, प्रसंग, चुकीचे मार्ग, पैशांचा चुराडा, ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसेल. हे खरं म्हणजे तत्व सगळ्यांनी. निवडणूक किती खर्च करता? मला लोकच देतात, काय करतात लोकांनाच करायला लागतंय. मला निवडणुकीत तुम्ही खर्च करत नाही, मला तशी वेळ येतच नाही तशी काय. यावेळेस किती मताने जिंकतील, हरतील हा विचारत नाही प्रश्न. नाही, यावेळेला मला किती लोक मतं देतील ना हे लोकांनाच माहिती आहे. मला काहीच माहित नाही त्यातलं. पण कारण मी निवडणुकीवर लक्ष ठेवून काम नाही करत. माझा शेवट नक्की जिंकणं हा काय माझ्या दृष्टीने अवघड नाहीये. मताधिक्य जर वाढलं नाही ना तर मी कामच केलं नाही. यावेळेस मतदाधिक्य वाढेल, खूप वाढेल, हिशोबच नाही.
पण मग लोकसभेला काय होईल? कारण लोकसभेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कपिल पाटील यांना तिकीट फिक्स झालेलं दिसते. कपिल पाटीलचं काम मुरबाड मतदारसंघात कसं राहील? एक सांगतो तुम्हाला, कपिल पाटील हे सुद्धा पूर्ण अनुभवी खासदार आहेत. हो. ते सुद्धा ग्रामपंचायतीपासून आलेले आहेत. हो. निश्चितपणे मुरबाड मतदारसंघ हा विजयाच्या दृष्टीने मानाचं चिन्ह घेऊनच भिवंडी मतदारसंघामध्ये जाईल आणि एवढा लीड राहील मुरबाड मतदारसंघाचा की भिवंडीमध्ये निश्चितपणे खूप चांगल्या मताने कपिल पाटील येतील, पहिल्यापेक्षा जास्त मताने येतील. म्हणजे यावेळेस पुन्हा कपिल पाटील जिंकणार 100%. तुम्हाला खात्री आहे? 100%. त्याच्यामध्ये काही विचार करण्याचा प्रश्नच नाही. आणि त्यातल्या त्यात आज खरं म्हणजे मानाचा तुरा लागलाय. गेल्या 50 वर्षापासून माझं मुरबाड मतदारसंघातले जनतेचे एक स्वप्न होतं, रेल्वे. आज 726 कोटी रुपये देऊन मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांनी खासदारांच्या प्रयत्नाला खूप मोठा दिलासा दिला कपिल पाटील यांच्या. आणि त्यामुळं अजूनही मुरबाडमध्ये लोकसभेला खूप मतदान वाढेल. नाही, पण हे निवडणुकीपूर्वीचं चॉकलेट नाही ना? एक सांगतो तुम्हाला, खरं म्हणजे मी जे हातात काम घेतो ना ते निवडणुकीसाठी घेतच नाही. मी अगोदरच सांगितलं, मी जनतेसाठी करतोय ते. मी जे मनातून बोललो ना, एखादा प्रकल्प करतोय तर तो माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही तो अजून शिल्लक ठेवलेला नाही. आणि ते असे करतोय, तुम्हाला सांगतो, न घडणारे आपण चांगले उपक्रम आपल्या मतदारसंघात आणतो. कोणते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? एक सांगतो तुम्हाला, मी अंबरनाथचा आमदार होतो. हो. खरं म्हणजे आम्ही युरोपला 54 आमदार फिरायला गेलो होतो. माझ्याकडं हजीमलंग गड आहे फार मोठा आणि महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहे ते. त्या ठिकाणी डोंगरावर चढायला आम्ही ट्रॉलीचा उपयोग करणार होतो, मंजुरी घेण्याचा प्रयत्नात होतो. युरोपला आम्ही गेलो, स्वित्झर्लंडला. त्या ठिकाणी फ्युनिक्युलर मला त्याच्यामध्ये जाण्याचा योग आला. मी त्या माझ्याबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ही फ्युनिक्युलर जर आपण माझ्या हजीमलंगला करण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर यशस्वी होईल. हे फार कमी म्हणलं तिथलं, हे एवढ्या उंचावर चाललो होतो आपण, तर याचं मला प्रेझेंटेशन पाहिजे. पाटील नावाचे आमचे विधानसभेचे सचिव होते आमच्याबरोबर. तर त्यांनी सांगितलं आपण त्यांच्यावर ऑफिसला जाऊन चौकशी करू. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला आज वेळ देता येणार, दुसऱ्या दिवशी देऊ. आम्ही 3 दिवस स्वित्झर्लंडला होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजताचं त्यांनी मला प्रेझेंटेशनसाठी बोलवलं. बाकी आमदार कोणीच आले नाही. मी आणि ते सचिव दोघेच जण बसलो. 3-3.5 तास मी प्रेझेंटेशन घेतलं. त्यांच्याकडून त्या सगळा डाटा त्यांचा घेतला, शिड्या घेतल्या, पुस्तकं घेतली. आणि खरं म्हणजे त्या टायमाला कोणाच्याही मनात नसेल, मी ते सगळा तिथेशी विकत त्यांना घ्यायला. माझ्याकडे ट्रॅव्हल चेक होता, मी 56,000 रुपयाचा चेक त्यांना दिला आणि तो प्रोजेक्ट सगळा त्या शिडीमधून घेतला. मला पूर्ण युरोपच्या टूरमध्ये सगळे आमदार चिडवत होते का 56,000मध्ये आता फ्युनिक्युलर येईल बदलापूरला, जेवण लागला. मी गप्प बसलो. आल्यानंतर मी जिद्दीने मागे लागलो. या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आणि भुजबळ साहेबांनी त्या प्रकल्पाला दिशा दिली आणि तो प्रकल्प मी मंजूर करून घेतला. देशातला तो पहिला प्रकल्प त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तोच प्रकल्प अशा पद्धतीने आणला, त्या टायमाला कोणाच्याही स्वप्नात नव्हता. एक वेगळं काहीतरी करायला पाहिजे, त्या पद्धतीने केलं. बदलापूर शहर वाढतंय. माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं शहर जर असेल तर बदलापूर आहे. आता जवळजवळ 4 ते 5 लाख लोकसंख्या आहे. आत्ता सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला विकसित करतोय मी की बदलापूरला मला प्रचाराला जायला लागत नाही. ती तशी जवळजवळ 2-1 लाख मतदान आहे माझं. मी माझ्या निवडणुकीत बदलापूरला कधीही प्रचाराला नसतो. प्रचाराला न जाता लोक मला मतदान करतात आणि हे उदाहरण खूप मोठं आहे माझ्या दृष्टीने. त्या ठिकाणी रस्ते, पाणी, आरोग्य, आता पुन्हा मेट्रो परवा घेतली. जवळजवळ 900 ते 1000 कोटी रुपयाची वेस्टर्नला जोडणारी रेल्वे मी बदलापूर ते अंधेरी करतोय आपण. मुख्यमंत्र्यांनी परवा घोषणा पण केली आणि त्याचं DPR बनवून त्याचं साधारण टेंडर, आचारसंहिता संपल्या टेंडर निघेल आणि काम सुरू होईल. त्याच्यामुळे बदलापूर शहर एक असं मॉडेल करतोय. मुंबईवरून पूर्वी निघालं तर लोक डोंबिवली पसंत करत होती. आता डोंबिवलीचं नाव विसरतात लोक, आता बदलापूरचं नाव घेतात. एक सुसंस्कृत शहर बसवते, झोपडपट्टी मुक्त. संपूर्ण शहर सिमेंट कॉन्क्रीटनी रस्त्याने जाळं तयार करतोय, पूर्ण होत आले.
असे वेगवेगळ्या प्रकारचे काही असे प्रकल्प करायला घेतलेले आहेत का ते नाविन्यपूर्ण प्रकल्प त्या ठिकाणी करून लोकांना एक असं आकर्षण वाटतंय त्या शहराचं का आम्हाला काहीतरी वेगळं मिळतं ते एक प्रकल्प करत असताना मी मुरबाडचा आमदार झाल्यानंतर मुरबाडची ही सगळी वस्तुस्थिती पाहिली. आमचे शेतकरी वर्ग आहे, खरं म्हणजे उत्पन्नाचं काही साधनच नाही. राजकारण हा आमच्या लोकांचा खरा म्हणजे धंदा नसावा, राजकारण हा विकासाचं साधन असावं. सामाजिक बांधिलकी ठेवून आम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत. मी या तालुक्यात आलो त्या टायमाला मानव विकास निर्देशांकामध्ये केंद्र सरकारने जो सर्वे केला त्यात महाराष्ट्रातले 128 तालुके होते, त्यात माझ्या तालुक्याचा नंबर होता 125वा. मागासलेला आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुमचा जव्हार मोकाडा सुद्धा आमच्या पुढे होता, पण माझा मुरबाड मागे होता. मी माझं विधानसभेमध्ये त्या टायमाला जे मी माझा आमदार झाल्यावर भाषण केलं होतं त्या टायमाला मी सांगितलं होतं का अशा मतदारसंघाचा मी आमदार झालोय, हे आव्हान मला खऱ्या अर्थाने पेळायचे आणि ते उचललं मी. आज विश्वासाने सांगतो, ज्या वेळेला मानव विकास निर्देशांकाचा आता नवीन अहवाल येईल अजून 1 वर्ष 1.5 वर्षांनी, त्या टायमाला पहिल्या 10 ते 15 मध्ये माझं मुरबाड असेल. महाराष्ट्रातल्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत असेल, विकासाच्या बाबतीत असेल, नवीन प्रकल्प आणतोय. केवळ नवीन प्रकल्प अशा प्रकारचे काही आणतोय. माझ्याकडं जसा हाजी मलंगचा गड आहे तसा इथं मालशेत खूप माझा प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी पर्यटनाचा आपण दर्जा दिला तिथं आणि त्या ठिकाणी पर्यटकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण काही चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांना पर्यटकांना बसण्यासाठी फिरण्यासाठी स्पॉट असावे. मी चायनाला गेलो होतो त्या ठिकाणी स्कायवॉक काचेचा बांधलेला आहे दरीमध्ये, असाच मालशेतची दरी अशा प्रकारची. तर तो पाहून आलो मी त्या ठिकाणी. मलाही त्याच्यावरून चालायला अगदी भीती वाटत होती. आम्ही कसा तरी तो पार केला होता. माझ्या मनात आलं की तशाच प्रकारचं मी माझ्या मालशेतला मी करण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रकारचा केला मी. त्याचा DPR बनवला. 18 मीटरचा. आमच्या सगळ्या यंत्रणेने मी जो DPR बनवलं दिलं होतं त्यांनी मला 18 मीटरचा तयार करून दिला. परत मी गुगलवर जाऊन जगामध्ये किती ठिकाणी अशा प्रकारचे स्कायवॉक आहेत याची सविस्तर माहिती घेतली. 12 मीटरच्या वर कुठं नाही, चायनाचा फक्त 18 मीटर आहे. मग मी विचार केला 18 मीटरच मी जर बांधला तर माझ्या तालुक्याचं किंवा माझ्या देशाचं नाव चायनाच्या एवढंच फक्त मालशेदला आहे असं होऊन जाईल. मी माझ्या मनातल्या त्या याला बदल करायचा ठरवला. आता मी तो 25 मीटरचा करतोय. 25 मीटरचा. त्याच्यात आता पुन्हा मी DPR बनवला आहे. जवळजवळ 100 कोटी रुपये त्याला खर्च येईल. त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यात. आता त्याचा DPR बनवण्यासाठी 5 कोटी रुपयाचा आता निधी पण आपण शासनाकडून दिला आहे. तो पूर्ण झाला की त्याच्या निविदा काढतोय. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य होईल ते माझ्या मुरबाड मतदारसंघ मालशेत घाट. जगातलं आश्चर्य माझ्या मुरबाडला जर होत असेल, माझ्या मालशेतला होत असेल तर पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरबाडला येईल ना तर तो तिकडचा माझा सगळा आदिवासी टप्पा जो आहे ना तो विकसित तर होईलच होईल, पण रोजगार असा वाढेल की माझ्या मुरबाडला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळून जाईल त्यामध्ये. आणि काही अवघड नाही ते. आता ते होते एक साधारण 3-3.5 वर्षामध्ये मी त्याला सगळं पूर्ण करून मोकळा करेन. आणि तेच करत नाही, त्याच्या आजूबाजूला एवढं पर्यटन करतोय की खूप मोठ्या प्रमाणात दुसऱ्या काही सुविधा अशा करतोय की ते लोक मालशेत महाबळेश्वर विसरतील, काश्मीरला जायचं विसरतील, पण मालशेदला येतील. अशा प्रकारचं विजन हे जर आम्ही ठेवून जर केलं ना तर आम्ही काहीतरी करू शकतोय. रस्ते, गटारं, पाणी या सुविधा ह्या देण्यासाठी ग्रामपंचायती आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत. आम्ही राज्याचे जे नेतृत्व करतोय ना तर राज्यामधून काय आणलं पाहिजे, देशामधून काय आणलं पाहिजे याचा कधीतरी आम्ही विचार करू का? या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या खूप काही दुसऱ्या सुविधा पण आणतोय मी का त्या लोकांना असं वाटल्या पाहिजेत की हे दुसरं कुठं नाही, फक्त मुरबाडला आहे. नॅशनल हायवेचं जाळं पूर्ण मी मुरबाडला जोडतोय. मग त्याच्यामध्ये तुमचा आता नवीन एक केला शहापूर मुरबाड खोपोली, त्याच्यानंतर परत मुंबईवरून येणारा शिलफाटा, बोराटपाडा, म्हसामार्गे, मालशेत, कल्याण मालशेत सुद्धा समृद्धी तुमचा होतोय. त्याला सुद्धा मुरबाडवरून आम्ही JNPTला जोडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर वडोदा एक्सप्रेस हा सुद्धा माझ्या मुरबाड मतदारसंघातूनच जातोय गोयलीवरून.
सगळे नॅशनल हायवे ज्या वेळेला माझ्या मी मतदारसंघाला जोडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या मागचं माझं व्हिजन असं आहे की एकदा नॅशनल हायवेचं जाळं तयार झालं ना तर विकास होण्यासाठी कोणाचीही गरज लागत नाही, माझी पण लागणार नाही. विकासक एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन तिथशी इन्व्हेस्टमेंट करतील की रोजगार आपोआप वाढत जाईल आणि माझ्या मतदारसंघाचा कायापालट होईल. रोजगार मिळाला, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं, आमच्या जमिनीला सातबाऱ्याला कोणी हात नाही लावणार. तो विकासाला देईल, उत्पन्न करेल. माझा सगळ्यात पहिला माझ्या शेतकऱ्यांना आव्हान असते नेहमीच की नशिबाला एकतरी सातबारा हवा. मी नेहमी आव्हान करत असतो, काही करा पण सातबारा विकू नका, सातबारा जपा. त्याच्यासाठी पाहिजे ते मी आणून द्यायला तर मला तयार आहे, पण सातबाऱ्याच्यासाठी तुम्ही कधी हे करू नका. मी एकमेव आमदार असा आहे, मी पहिल्या सरपंच झालो त्या टायमाला माझ्या नावावर असलेला सातबारा आहे ना तो आजपर्यंत तेवढाच आहे. एक गुंठा वाढली नाही, कुठं वाढवण्याचा मोह झाला नाही, काही गरज नाही लागत. सबंध दिवस वन फिरतो, कधी मी कार्यकर्त्याला पण सांगत नाही की मला हॉटेलमध्ये जेवायचे. त्याच्या कार्यकर्त्याच्या घरी चटणी भाकर असेल ती खातो, नाही तर चहाचा कप, तो पण कोरा चहाचा कप लागतो, त्याच्यावर माझं भागतंय. त्याच्यामुळे गरजा नाही आहेत, काही दुसऱ्या गैरप्रकारचा कुठला विचार नाही. त्याच्यामुळं नेतृत्व असं तयार व्हायला पाहिजे की आमच्याकडं बघणाऱ्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की कधीतरी जाऊन साहेबांना भेटावं का, त्याला स्वतःला आत्मीयता वाटली पाहिजे. बऱ्याच वेळेला होतं कार्यकर्ता आल्या निवडणुका आता मागे लागतात, ही भूमिका नसावी. आणि म्हणून मी सांगितलं की मी प्रचाराला न जाता मतं मला मिळतात, हे फार कमी उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं खरं प्रेम दिलंय मला जनतेने, ते मनापासून दिलंय. याच्यापेक्षा दुसरं काही आयुष्यात कमवायचं नाही, तेच कमवून. प्रेक्षको, विकासाच्या संकल्पना कशा असाव्यात आणि विकास पुरुष कसा असावा याचं आपण ज्वलंत उदाहरण पाहतोय. त्यांच्या तोंडूनच काही विकासाची कामं ऐकतोय. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शियल आणि डे केअर, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करता असणाऱ्या जेईई, IIT, नीट आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. तुम्ही आता सातबाराचा उल्लेख केलात की शेतकऱ्यांना कुठला तरी त्याच्या नावावर एक सातबारा पाहिजे. मात्र एक प्रश्न आमच्याकडे आलेला आहे. 2006ला सरळगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जे शिक्के बसले त्यांच्या सातबारांवर MIDCचे, ती तुमची MIDC काय आलेली नाही आणि ते शिक्केही हटलेले नाहीत. शेतकऱ्यांचं म्हणणं एकतरी MIDC आणा, एकतर ते आमच्या सातबाराचे शिक्के तरी बाहेर काढा. त्याचं उत्तर तुम्हीच मला आता दिलं. शेतकरी सांगतात का आम्हाला MIDC आणा, माझ्या मनातलं पण तेच आहे. त्याला कारण असे तुम्हाला सांगतो, सरळगाव हा माझा तो तिकडचा ट्रायबल एरियातला भाग येतो. तिथं विकास करायचा असेल ना तर इंडस्ट्री आली पाहिजे. ती जमीन आहे ना सरळगावच्या परिसरातनी, ही जवळजवळ सगळी मालरानसारखी आहे, खडकाल आहे. त्याचं काही शेतकऱ्यांना आमच्या उत्पन्न नाही. भातशेती सोडून उर्वरित राहिलेल्या जागेवर आपण MIDC, त्याच्यावर आता लोकांना पूर्ण समजून आलं की त्या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे डेव्हलप होण्यासाठी. रस्ते चांगले होतात, सगळे होतात, पण जर उद्योजक आले तर तिथंशी कायापालट होऊ शकेल. आणि म्हणून शिक्के काढलेले नाही, शिक्के काढायचा प्रश्न नाही. त्यांचं म्हणणं येणार कधी? 100% आलेलीच आहे. 2006 ज्या दिवशी 2006 ते 2019 ती त्याला कारण होता किसन कथोरे साहेब आमदार त्या लोकांनी आमच्या विरोध केला होता याला. विरोध केला होता. तो विरोध आता पूर्ण संपलाय आणि त्याच्यामुळं मागच्या 2 महिन्यापूर्वीच त्याचा निर्णय झाला. सरळगावची MIDC चांगल्या प्रतीची होते आणि ती चांगल्या प्रतीची. खरं तर ब्रेकिंग न्यूज आहे. बिलकुल. प्रेक्षक ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतोय की सरळगावला मोठी आणि सुसज्ज अशी MIDC वसेल, कारण ते किसन कथोरे साहेब करणार आहेत. म्हणजे इतर ठिकाणच्या MIDC आणि आपल्याकडली MIDC याच्यामध्ये खूप मोठा फरक असेल, आपण असं समजूया. दुसरा एक मला एक प्रश्न आलेला आहे एखादा की मुरबाड शहर जे आहे त्याचा पूर्ण कायापालट झालेला दिसतो. म्हणजे मुरबाड शहरामधले जे रस्ते असतील, तिथल्या पाणी योजना असतील, म्हणजे तो खूप चांगला प्रकल्प तुम्ही अनेक सगळे राबवलेले आहेत, लोक तुमच्यावर खुश आहेत. मात्र आमच्या ग्रामीण भागातील जी लोक आहेत त्यांच्या गावातला अंतर्गत रस्ते, त्यांच्या गावातल्या पाणी योजना किंवा अंतर्गत जो विकास आहे तो मात्र मुरबाडमध्ये झालेला दिसत नाही. खरं म्हणजे मुरबाडला अंतर्गत रस्ता हा माहितीच नव्हता आमच्या कोणाला. मी आलो ना, त्या पेवर ब्लॉकच्या कंपन्या इथं तालुक्यात सुरू झाल्या.
आता गल्ले गल्ल्यामध्ये आम्ही आता प्युअर ब्लॉकचा सुरुवात केली आहे. स्वच्छतेची सगळ्यात महत्त्वाची सुरुवात गावातले रस्ते चांगले होणे, त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं आहे. आणि जवळजवळ माझा अंदाज आहे आता मुख्य रस्ते माझे जवळजवळ पूर्ण झालेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जे मुख्य रस्ते होते ते सगळे यावर्षी आमचे मार्गी लागलेत, कामही पूर्ण होत आलेत. त्याच्यामुळे मुख्य रस्ते संपले. पहिल्यांदा एक असा ऐतिहासिक निर्णय मी घेतला, ODR जे रस्ते होते ते MDR करण्याचा आजपर्यंत कोणीच प्रयत्न केला नव्हता. मी माझ्या तालुक्यातले, मतदारसंघातलं सांगत नाही, या मुरबाड तालुक्यातले 11 रस्ते मी आता त्याची MDR केले. त्याचा मागच्या आठवड्यातच त्याचा GR निघाला. त्याच्यामुळं ODRचे रस्ते जे होते, जिल्हा परिषद 5 लाख देत होती, 10 लाख रुपये देत होते, त्याचा तो प्रश्न संपून टाकला. आता एकदाच ते बजेटला आणून त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय. खरं म्हणजे मी डांबर मुक्त माझा मतदारसंघ करतोय. माझं बदलापूर डांबर मुक्त करण्याचा हेतू असा आहे, किमान 30-40-50 वर्ष आपल्याला त्याच्यावर काही खर्च करायला लागत नाही. बदलापूर शहर झालं, मुख्य रस्ते माझे होत आलेत, गावांच्या जवळचे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. आपल्याकडे पाऊस खूप असल्यामुळं डांबरीकरणाची कामं चांगल्या प्रतीची होत नाहीत. आणि मग लोक सांगतात का गेल्या वर्षी केला आणि यंदा धुवून गेला. एकतर कधीतरी ठेकेदारांच्या चुका असतात, कधी अधिकाऱ्यांच्या सुद्धा असू शकतात. त्याच्याही पेक्षा आपण जर चांगल्या प्रतीचा रस्ता करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण हा बदल करावा आणि त्या पद्धतीने करावा. एकदा खर्च होतो, पण 25-30 वर्ष 50 वर्ष पाहायला लागत नाही. खरं म्हणजे सगळ्याच भागामध्ये व्हायला पाहिजे, निदान कोकणातला तरी. पण आम्ही सांगतो आम्हाला पैसेच मिळत नाही, ही जी ओरड आहे ना, ही माझ्या बाबतीत कधीच नाही. माझे कार्यकर्ते इथं बसलेले, त्यांनाही जरी विचारलं ना, मी एखाद्या गावात गेलो तर मी त्यांना सांगतो की मी बोलणार आहे, काय देणार आहे हे नका ना, तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मागितलं पाहिजे ना. तुम्ही ते मागतच नाही माझं. आणि त्यामुळं मी गेल्यानंतर माझं मी त्या सगळ्या लोकांना सांगत असतोय, भाषण करून तुम्हाला कधी राशन मिळत नाही. उगाच भाषणं करायची, 30-30 आम्ही रिपीट करायचं, हे करू ते करू. त्यापेक्षा आधी करायचं आणि मग सांगायचं. आणि सांगायला कशाला पाहिजे, कोणी केलंय सांगायची गरजच लागली नाही पाहिजे. आमदारांनीच केलंय, किसन कथोरेंनीच केलंय, हे लोक आपोआप सांगतात. कारण कधी न होणारं काम जर आपण केलं तर ते होते. खरं म्हणजे इथं अजूनही आमच्याकडे काही प्रश्न असे आहेत, तुम्हाला सांगतो. आम्ही सगळेजण ग्रामीण भागात राहतोय. महिलांचा प्रश्न खूप आपल्या कुटुंबांच्यात सुद्धा आपण जटिल बनवून ठेवलेले आहेत. आपण आजही आपली संस्कृती सोडायला तयार नाहीत. आमच्या महिलांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये कधीच आपण असा विचार करत नाही की त्यांच्या आरोग्याचा कधीतरी आपण विचार केलाय का. आज कॅन्सरसारखे आजार, काही दुसरे अन्य आजार असतील, बऱ्याच आजारांच्यावर त्यांना जी शक्ती पाहिजे ती शक्ती खऱ्या अर्थाने मिळत नाही. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ती माता सांभाळते. सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांनी जेवण करायचं, शिल्लक राहिलं असेल तर ते तिने खायचं आणि मग तिने राहायचं. उद्या एखाद्या घरातला पुरुष आजारी पडला तर त्यांची सेवा करायला ती बाई पूर्ण असते. मग एखाद्याची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, ती जर आजारी पडली ना तर तिला आम्ही काय सांगतो, फक्त अरे जा ना तू कधी डॉक्टरकडे जाऊन ये. नाही म्हणे मी त्या शेजारच्याकडून गोळ्या आणल्यात, त्या घेतल्यात, त्याच्यात आता माझी तब्येत बरी वाटते. आम्ही तिच्या तब्येतीचे कधी विचार केलेत का. मी पहिला आमदार झालो ना तर पहिल्यांदा लक्ष हे केंद्रित केलं की माझ्या सगळ्या महिलांचं हिमोग्लोबिन तपासण्याचा धडक कार्यक्रम घेतला. 1,27,000 महिलांचं पहिल्या वर्षी मी हिमोग्लोबिन तपासलं. 100 दिवसाच्या त्यांना गोळ्या द्यायला सुरुवात केली. त्या एकदाच दिल्या नाहीत, कारण आमच्या ग्रामीण भागातल्या महिला जर कधी गोळ्या दिल्या त्यांना थोडंसं बरं वाटलं ना तर त्या तशाच टाकून ठेवून देतात. 20-20 दिवसाच्या 25-25 दिवसाचा स्लॅब केले आणि त्यांना गोळ्या द्यायला सुरुवात केली. आज माझ्या ग्रामीण भागात गेलो आणि मी त्यांना जर विचारलं ना तुझं हिमोग्लोबिन किती आहे, तर माझी सगळी एकही भगिनी अशी राहत नाही, ती लगेच सांगते साहेब 10 आहे, 11 आहे. मग मागच्या वर्षी किती होता, मागच्या वर्षी 9 होता, 8 होता. हे बदल आम्ही त्यांच्यात घडवले पाहिजेत. आज प्रतिकात्मक शक्ती जी आहे त्यांच्या, रोगप्रतिकात्मक, ती त्यांच्यात तयार झालेली आहे. कुठलाही आजार तिला लागणार नाही. मी आता दुसरी मोहीम घेतलेली आहे. आमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर ती मोहीम राबवतात. कॅन्सरची टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही एक हे केलं, टाटा हॉस्पिटलच्या बरोबर त्यांची एक टीम येते आणि महिलांच्या कॅन्सरची तपासणी करण्याच्यासाठी त्याचा वापर केला जातोय. गावागावांच्यात महिलांची आम्ही तपासणी करतो. चुकून एखाद्या भगिनीला जर कॅन्सरची सुरुवात झाली असेल तर त्याच्यावर उपचारसुद्धा आम्ही करतोय. कॅन्सर मुक्त माझ्या भगिनी राहिल्या पाहिजेत. आपल्या खेड्यातल्या महिला आजही पुरुष डॉक्टर असतील तर आपला आजार सांगत नाही.
तर दडून ठेवतात आणि काही दिवसांनी तो कॅन्सर किंवा वाढीव काहीतरी वेगळे आजार लागला तर मग आपल्याला तिच्या मृत्यूला सामोरं जावं लागते. हा प्रसंग जर वाचवायचा असेल ना तर राजकारणाच्या पलीकडं प्रत्येकाने हा विचार करावा की पहिल्यांदा माझी पत्नी, माझी आई, माझी बहीण यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्यांचं आरोग्य जर चांगलं असेल ना तर तुमचं कुटुंब चांगलं राहते. ज्या घरातली एखादी आईचा किंवा पत्नीचा मृत्यू होतो ना त्या घरालाच ते दुःख कळते. प्रत्येक कार्यकर्त्याला मी बोलत असतो की पहिल्यांदा घरात ते लक्ष दे. आणि आज माझ्या मतदारसंघात ते चित्र खूप चांगलं तयार होते आणि हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाने करावं. राजकारण आम्ही करतच राहणार आहेत. विरोधक असतील, विरोधक नसतील, विकास होईल, विकास होणार नाही, पण आम्ही ही काय सामाजिक बांधिलकी आम्हाला आहे किंवा नाही आम्ही तो सुद्धा विचार केला पाहिजे का आम्हाला ते केलं पाहिजे म्हणून आणि त्या अनुषंगाने केलं पाहिजे. माझ्या तरुण मुलांना मी क्रिकेट खेळायला कधीच पावती फाडत नाही. मी एक असा एक राजकारणी आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी बनियन छापल्या नाही, दही अंडी लावलेली नाही, क्रिकेटच्या मॅच भरवल्या नाही, मी क्रिकेटच्या मॅचला जायला तयार नसतो. मी उलट सांगत असतो 3 दिवस पोरं आमची उन्हातानामध्ये उभी राहतात, कारखान्यात जात नाही, नोकरीला जात नाही, कामावर जात नाही, काही त्याच्यापासून निष्पन्न होतो. कोणी सचिन तेंडुलकर तयार होणार आहे का? होणार नाही. मग आम्ही त्यांना कुठली दिशा दिली पाहिजे? त्यांना सांगितलं पाहिजे की एका चांगल्या विचारातून तुम्ही घडा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिशा मिळेल असं काहीतरी करा. तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही करता येत नसेल तर तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी आमच्या खरं म्हणजे आमच्या एकच महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल माझ्या तरुणांसाठी जवळजवळ सगळ्याच गावांच्यात आम्ही व्यायामशाळा आणि साहित्य द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात नसेल, मला वाटतं 150-150 गावांच्या मध्ये त्यांना व्यायामाचं साहित्य पूर्ण देऊन टाकलेलं आहे. महाराष्ट्रात कुठल्याही कधी तरुणांचा कोणी हा विचार केला नाही. शासनाची योजना आहे, मी माझ्याकडून पैसे दिलेले नाही, प्रत्येक गावाला एवढं जिमचं साहित्य दिलंय की तरुण पोरं आता त्या ठिकाणी जाऊन व्यायाम करायला लागली. आपल्या तब्येती त्यांनी चांगल्या केल्या तर ऑटोमॅटिक त्यांची दिशा बदलते. आम्ही ती दिशा बदलण्यासाठी तरुणांना कधी विचार करणार आहोत का? आम्ही तो विचारच केला नाही, तरुणांना फक्त वापरलेत. मी कधी कधी माझ्या भाषणात सुद्धा सांगत असतो, उठ तरुणा उठ, दिसेल ते लूट ना जामिनीवर सोड. ही आमची संस्कृती कुठली राजकीय लोकांची. तरुणांनी त्याच्या मार्गे लागू नये. माझ्या नावाने एक किसन कथोरे मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे. माझी वॉर्निंग आहे त्यांना की तुम्ही गावातल्या एखाद्यावर प्रसंग आला त्याच्यासाठी उभे राहा. गावातल्या काही जर अडीअडचणीचे प्रश्न असतील तर त्याच्यासाठी पाठपुरावा करा. राजकारणाच्या पलीकडे राहून तुम्ही मदतीचा हात द्या. 100% गाव तुम्हाला स्वीकारेल. आणि आज एक SMS केला तर 3-4 हजार मुलं एका SMSवर येतात. पत्रक लागत नाही, गाड्या लागत नाही, काही लागत नाही. विश्वास तयार झाला आहे. नेतृत्वावर विश्वास तयार झाला ना तर नेतृत्वाला पण पाहायला लागत नाही आणि विकासाला काही कमी पडत नाही. लोक तुमच्या बरोबर येतात. लोकांना काही वेळ लागलेला नाही की आम्हाला त्रास द्यायची. कोणी आमच्याकडे येऊन पैसे मागत नाहीत, आम्हाला आमचा आधार मागतात. आम्ही समाजाच्या पुढे जर वागत असाल तर ताठमानेने त्यांना सुद्धा वागायची सवय ठेवली पाहिजे. आम्ही त्यांना लाचार जर केलं, त्यांना कुठेतरी पार्ट्या देत बसलो, त्यांना काहीतरी चुकीच्या विषयाला घातलं तर ते कधीच नेतृत्व खऱ्या अर्थाने यशस्वी होत नाही, हे मला तरी वाटतंय. हां, एक आहे, पैसा हा पाहिजे पण तो गरजेपुरता असावा. माझ्या आयुष्यात मी ज्यावेळेला 14 मार्च 1992ला सभापती झालो ना त्या दिवशी मी आणि माझी मिसेस साईबाबांच्या चरणी गेलो आणि त्यांना एकच सांगितलं की या तालुक्याचा मी सभापती झालोय, सेवा करण्याची संधी द्या. माझ्या स्वप्नात नव्हतं का मी पुढं आमदार होणार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे, पण चुकीच्या मार्गात जायची आम्हाला बुद्धी नको. आम्हाला टाटा बिर्ला अजिबात व्हायचं नाही. किसन कथोरे म्हणून मला या तालुक्यात या जीवनामध्ये काम करायचे. कोणतंही व्यसन लागू देऊ. आजपर्यंत साईबाबांची कृपा अशा प्रकारची आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मला आशीर्वाद मिळाले. मी दुसरा खरं म्हणजे नानास्वारी म्हणजे रेवदंडेचा अप्पास्वारी असतील, नानास्वारी असतील, यांचं मला खूप मनापासून आशीर्वाद आहेत. मला नानास्वारींनी तर जवळ घेऊन मला अशा पद्धतीने आशीर्वाद दिलेले आहेत की मी आमदार होणारच नव्हतो. जिल्हा परिषदचा वर्षभर मला शिल्लक होतं. त्यांना सांगायला गेलो होतो का मी आता काही निवडणूक लढणार नाही. त्यांनी मला सरळ सांगितलं, तू असं का बोलू शकतोस?
म्हणलं मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालोय, पुन्हा जिल्हा परिषदला निवडणूक लढवली तर मी सदस्य म्हणून तिथं बसणं मला ते काही शोभत नाही आणि मी काही परत जाऊन तिथं बसणार नाही. आता अध्यक्ष आहे तर मी अध्यक्ष म्हणूनच परत संपेल आणि याच्यानंतर मला काही राजकारणात ते नाही. त्यांनी मला त्या दिवशी एकच शब्द वापरला की तुला निवडणूक लढायची आहे. मी म्हटलं मी कुठं निवडणूक लढू? तर म्हणजे तुला पुढे जायचे, तिथं थांबायचं नाहीये. म्हणलो मी ज्या मतदारसंघात आहे तो मतदारसंघ एवढा मोठा आहे, 8.5 लाख मतदार आहेत आणि माझी क्षमताच नाही का तिथं मी लढणार आहे म्हणून. साबीरभाईंच्या सारखा तिथंशी एक मजबूत उमेदवार राज्याचे मंत्री आहेत, ते कॅबिनेट मंत्री, त्यांच्यासमोर मी लढणं म्हणलं मला शक्य होणार नाही. ते म्हणे तू नाही बोलणार नाहीस, तुला लढायचे, तू आज इथून गेल्यानंतर कामाला सुरुवात कर, तुला विधानसभेला लढायचे. त्यांना त्या टायमाला मी सांगितलं होतं का माझ्या क्षमतेच्या बाहेरचा हा विचार आहे. त्याने सांगितलं तो माझा आशीर्वाद आहे, तुला ते करायचे. आणि मी त्या दिवसापासून कामाला लागलो, मी यशस्वी झालो. मलाच कळत नाही की ते अंबरनाथ मतदारसंघात माझ्या जातीचे लोक नाही आहेत. मी कुणबी समाजाचा जरी असलो तर त्या तालुक्यात कुणबी समाज मोजून 10, 15, 20 हजाराचा होता. आगरी समाज 60, 70, 80% त्या ठिकाणी मला सगळ्या समाजाने नाही जात पाहिली, नाही धर्म पाहिला, नाही पक्ष पाहिला, मला निवडून दिलं आणि म्हणून मी आज यशस्वी झालोय. तो त्यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला काम करायला आज मिळतंय. त्यामुळे मी जो तोंडातून शब्द काढतो ना ते काम होतंय. मग तो कसा आणायचा निधी, काय करायचा, हे मला कधीच अवघड वाटत नाही. त्यामुळं मी करतोय हे फक्त मी निमित्ताला कारण आहे. माझ्या घडवलंय माझ्या जनतेने, माझ्या कार्यकर्त्यांनी आणि दिलाय आशीर्वाद ज्यांनी, त्या आशीर्वादाने हे घडतंय. माझ्या हातातून काही घडत नाही. मी फक्त निमित्ताला कारण आहे. त्याच्यामुळे निमित्त हे फक्त तेवढं मी करतोय आणि कर्तव्य म्हणून माझं मी काम करत राहतो. गावातील जे अंतर्गत रस्ते आहेत ते बऱ्याचशा गावांमध्ये झालेले नाही. म्हणजे माझ्याकडे माझगाव, नडई, पारतळे ह्या भागातून प्रश्न आले, तर आमच्या गावात जायलाच रस्ता नाही आहे. नाही, पारतळे गावाचा पण रस्ता घेतलेला आहे. माझगावचा तर काय प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अख्खा पूर्णच्या पूर्ण गाव तो, त्यांची गल्ली मोठी आहे त्यामुळे तो पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा घेतलाय. कारण जी बारकी जी कामं आहेत ना ती प्रत्येक गावात टाकलेले आहेत. 25-15चा निधी जो माझ्याकडे आहे ना तो मी अशा प्रकारचा वाटप करतो असतो का प्रत्येक गावामध्ये एक पण वाडी वस्ती शिल्लक ठेवलेली नाही की त्या ठिकाणी 25-15 पोहोचला नाही. म्हणजे आता पुढच्या काळामध्ये हे सगळे पूर्ण म्हणजे ते रस्त्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण राहणार आहे ते मुरबाड. केवळ मुरबाड नाही तर माझं उलट आहे, तुम्हाला सांगतो. बदलापूर आणि कल्याणचा जो भाग आहे तो MMRDAच्या माध्यमातून माझ्याकडे जोडलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून तर एकेका गावाला 2-2, 3-3 कोटीपेक्षा जास्त पैसे रस्त्यांसाठी दिलेत आणि सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. गावच्या गाव पूर्ण अख्खी सिमेंट कॉन्क्रीट करतोय. त्याच्यामुळं काहीच ठेवत नाही. म्हणजे लोकांनी मागावं असं काही ठेवणार नाही, उलट लोकांनी मला सांगावं ही माझी अपेक्षा असते. कारण शेवटी लोकांना अपेक्षा ही असते की आम्हाला विचारलं नाही कोणी. आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगताना सांगितलं का मी गावात गेल्यानंतर मी बोलण्यापेक्षा लोकांना बोलतं करतोय. लोकांनीच बोललं पाहिजे. साधा माणूस, मी आज सकाळी पण एका सासण्याला कार्यक्रम केला, एक आदिवासी, कधी त्याला विचारला माईकवर बोलायचे नाही पण त्यांनी माईक घेतला होता आणि त्यांनी सांगितलं तिथेच की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. या गोष्टी आम्हाला उत्तर द्यायची सवय पाहिजे. उत्तर असं पाहिजे तर ते पॉझिटिव्ह पाहिजे. आणि ते उद्या जर तुम्हाला एखादा मी शब्द दिला का हा काम तुमचं पूर्ण करणार आहे तर ती जबाबदारी कोणाची आली? माझी आली ना. मग मी ती जबाबदारी त्या ठिकाणी ती पूर्तता केली पाहिजे. आमच्या बऱ्याच लोकांचं असं होतंय, निवडणूक आली का आश्वासनं देतात, निवडणूक गेली का आश्वासन विसरतात. खरं म्हणजे कामं अशी करायला सुरुवात करायची की त्या गावातली कामं ही सगळी संपली पाहिजेत. मी जलयुक्तच्या माध्यमातून आता खरं म्हणजे आपल्या पूर्वीच्या शेतकऱ्यांना खांड पडली ना तर जमीन लावायला गेले ना की त्या टायमाला काय सांगतात, ही खांड यंदा भरली पाहिजे. एकदा भात कापून आणलं का शेतकऱ्याची ना त्या खांडीची कधी भेट नसते. गावच्या गाव बंदिस्तीमध्ये आपण घेतलेले आहेत. आता त्याच्या आईवडिलांनी कधी बंदिस्ती केली नसेल, आता मुलाला ऐती जमिनीची बंदिस्ती करून दिली जाते. अख्खे गावच्या गाव आम्ही आमच्या तालुक्यातले पूर्ण करतोय. शेतीवर पण मी लक्ष केंद्रित केले. माझी भेंडी माझ्या तालुक्यातली एक्सपोर्ट होते. आज खूप मोठ्या प्रमाणात मुरबाडच्या भेंडीची मागणी बाहेरच्या देशामध्ये होते. हे सुद्धा कधीतरी प्रगतीचं पहिलं पाऊल येते.
आम्हाला मार्केट चांगल्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे, मार्केट मिळालं पाहिजे. मग त्यासाठी त्या पद्धतीचा भाजीपाला मिळाला पाहिजे. ढोबळी मिरचीसुद्धा माझ्याकडची खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होते. अशा शेतीच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या प्रकारच्या जे सुविधा आहेत त्या जर वाढल्या आणि पाण्याची उपलब्धता, कारण म्हणजे घोलप साहेबांनी माझ्या तालुक्यातला सर्वे केला होता, त्या टायमाला 11 धरणं त्यांनी प्रस्तावित केलेली आहेत. ते पत्र मला एकदा माझ्या हातात ते लागलं, त्याचा पाठपुरावा केला. त्यापैकी 8 धरणं माझी मी सगळी मंजूर केल्या. त्यातल्या काहींच्या वन परवानग्या सगळ्या मिळाल्या. या वर्षी काही चालू होतात, काही पुढल्या वर्षी चालू होतात. ती 8 धरणं जर पूर्ण माझ्या तालुक्यातली झाली, त्याच्यामध्ये कुठला गाव बुडत नाही, जमीन पण फार जात नाही, वन विभागात त्याच्यात होतात. मोठ्या प्रमाणात त्या गावांना जर पाणी उपलब्ध झाला तर जमिनी वाचल्यामुळं आम्ही शेती करायला लागू. पाणी उपलब्ध झाला तर शेती करायला, विकण्याचं प्रमाण आहे ना ते कमी होईल. विकतो कधी जमीन? एकतर लग्न करायचं असेल तेव्हा, घर घ्यायचं असेल तेव्हा, किंवा गाडी घ्यायची असेल पोराला तेव्हा. पूर्वी असं होतं, मला स्वतःला आठवतंय, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. गावातल्या एखाद्याची जमीन जर ओस राहिली असेल, लागवड केली नसेल, तर तो 2-4-8 दिवस घराच्या बाहेर पडत नव्हता, किंवा गावातले सगळे लोक जाऊन त्याची जमीन लावून देत होती जर त्याचं राब शिल्लक असेल तर. जमीन विकली असेल किंवा गहाण ठेवली असेल ना, तर तो 1-2 महिने गावात कोणाला तोंड दाखवत नव्हता. लोकांच्या मनामध्ये जमिनीचा अशा प्रकारचा आदर होता. जर विकणारा असेल कोणी तर बोलते साला दिवाळा काढला आणि जमीन विकली. आता उलटं झालंय, आमची जमीन विकतो आम्ही ना, तर तिथून येताना पोराला गाडी घेऊन येतोय, गावात पेढे वाटतोय आणि सांगतोय चांगला भाव मिळाला, जमीन विकली, ही या भावाने दिली. म्हणजे तो अभिमान वाटतो का मी जमीन विकली आणि मला एवढा भाव मिळाला. आम्ही याचा परिवर्तन घडवणार आहेत का नाही? आम्हाला शेती वाचवायची का नाही? या सगळ्या गोष्टीचा विचार कोणी केला पाहिजे? नेतृत्वाने केला पाहिजे. पण नेतृत्व आमच्या शब्दाला जर कार्यकर्ता मान ठेवत असेल तर त्या कार्यकर्त्याला सांगितलं पाहिजे तुझ्यासाठी सुविधा आहेत, बँक लोन देते, लग्नालाही बक्षे दिले जातात, तुमच्या घरगुती कामालाही पैसे दिले जातात. कशा करता बरं काय 4% तुम्हाला लोन दिलं जाते, काही लोन तर बिन पैशाने दिलं जाते. वेळेवर फेडलं तर 11 महिन्यात त्यांनी फेड केली तर ते होतंय. अशा कितीतरी साधनं आहेत, पण आम्ही त्याचा वापरच करत नाही. आम्हाला झटपट श्रीमंत होण्याची जी काही हे आले ना, ती आत्मघातकीपणाची होते. कधीही कष्टाने माणूस जो मोठा होतो ना, तो थोडा संयमाने चालतो. पण अचानकच एखाद्याला संधी मिळाली तर तो पैसा त्याच्यावर थांबतच नाही. जमिनीचा पैसा आता भाव झाल्यामुळं बाहेरचे लोक काहीही भाव देतात. एकदम अचानक पैसा येतो, त्याला असं वाटते घरामध्ये गाडी आणली पाहिजे, दागिने घेतलं पाहिजे, बंगला बांधला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. उत्पन्न कुठून मिळणार? तुमचा खर्च वाढला पण तुमचा उत्पन्नाचा सोर्स कमी झाला. गाडी विकत घेतली ना, त्या टायमाला पहिल्यांदा मनात हे विचार आले पाहिजेत, गाडी आपण नाही विकत घेतली, गाडीने आपल्याला विकत घेतलंय. कारण तिच्या डिझेल पेट्रोल आपल्याला टाकायचे, तिच्यावर मेंटेनन्स आपल्याला करायचे. मग तेवढं उत्पन्न आपला पोरगा कमवणार आहे का? आम्ही हा विचारच करत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातली जी शेतीची नाराजगी आहे किंवा कुटुंबांची जी हानी होत चालली होती ती त्याच्यावर चाललेली आहे. आज माझ्या तालुक्यात ती प्रगती बदलेल आणि अजूनही मला विश्वास आहे. मी तर एवढा विश्वासू आहे की मला वाटतं अजून 2-4-5 वर्षात माझ्या मुरबाडच्या या विकासाकडं राज्याचे डोळे लागतील. मुंबईचं पहिलं पाऊल आता बदलापूरच्या नंतर किंवा कल्याणच्या नंतर मुरबाडच राहिले. चारी बाजूने नॅशनल हायवे जर आणले तर आज माझं मुरबाड हे भविष्यातलं विकासाचं मॉडेल तयार होऊ शकते. आणि ते 100% मी करणार आहे. मी कुठं कमी पडणार नाही. नवीन नवीन प्रकल्प आणण्यामध्ये मी एक सरळगावला KVKचं कृषी विज्ञान केंद्र आणतोय. भारतामध्ये 2 केंद्र मंजूर झाली, त्याच्यापैकी एक माझ्या वाट्याला आलंय. 100 एकर जागा आम्ही त्या ठिकाणी सरळगावला देतोय. त्यांना तिथं जागा हस्तांतरित झाले. मागच्या आठवड्यामध्येच कृषी मंत्र्यांच्याकडे ती फाईल, कृषी मंत्री केंद्रीय त्यांच्याकडे गेलेली आहे. येत्या 8-10 दिवसामध्ये ते क्लिअर होईल. पहिल्यांदा ते कृषी विज्ञान केंद्र होईल, बारामतीला आहे. बारामतीनंतर माझ्या मुरबाडला असणार आहे. पूर्ण मुरबाड तर बारामती होईल. नाही, मी कोणाची कॉपीच करत नाही. माझी त्यांनी करावी. माझ्याकडे काय, मी एकदा पोलीस स्टेशनचं उद्घाटनाला गेलो होतो अजितदादांच्या बरोबर बारामतीच्या. त्या टायमाला अजितदादा स्वतः अर्थमंत्री होते. 2.5 कोटी रुपये त्यांनी त्या पोलीस स्टेशनला घेतले होते आणि मी उद्घाटनाला मला घेऊन गेले होते दादा. त्यांनी सांगितलं काही कारखानदारांच्याकडून निधी घेतलाय, काही
आणि मस्त मॉडेल केलं आहे म्हणे, चल तू पाहायला. मी गेलो होतो. मी त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं मला अजून मुरबाडचं बांधायचं आहे, याच्यापेक्षा चांगलं बांधीन. अरे म्हणे मी अर्थमंत्री आहे, 2.5 कोटीच्या वर कोणाला अजून महाराष्ट्रात पैसे दिलेले नाहीत पोलीस स्टेशनला. म्हणलं दादा पण माझ्याकडे साखर कारखाने नाहीत, मी पैसे घेईन कुठूनही पण चांगलं बांधीन. आणि मला शासकीय इमारती आहेत ना, या मी शासनाच्या निकषाने बांधत नाहीत, मी माझ्याच निकषाने बांधतोय. माझी तहसील कार्यालय बघा, पंचायत समिती पहा, जेवढ्या अंबरनाथमधल्या सगळ्या इमारती जेवढ्याही बांधल्यात, मी खाजगी लूक त्याला देत असतोय आणि मला तशा पद्धतीने निधी पण मिळत असतो. माझं आता मी पोलीस स्टेशन बांधून माझं तयार आहे मुरबाडचं. महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं टॉप मॉडेलचं पोलीस स्टेशन बांधले. 18 कोटी रुपये घेतलेत. ज्या दिवशी JR काढला ना, त्या दिवशी मी अजितदादा अधिवेशन चालू होतं, दादांना घेऊन JR दिला. दादा म्हणलं मुरबाड पोलीस स्टेशन मंजूर झालं. बोलतो किती पैसे घेतले रे? बोललो 18 कोटी. बोलतो येड लागले का म्हणतो. बोललो नाही दादा घेतलंय, हा JR आहे म्हटलं. आज ते तयार झाले ना, एक मॉडेल घेतलेलं आहे त्या ठिकाणी, खूप चांगल्या प्रकारचं केलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा देतोय. शेवटी अशा काही वास्तू झाल्या पाहिजेत की लोकांनाही वाटलं पाहिजे काही माझ्याकडं हे करते. ती जुनी मडी, कुठेशी कार्यालय काय हे नाही, तर त्या तालुक्यांच्यात सगळ्या परिस्थिती सगळीच कामं जर तुम्ही करणार असाल, एक दुसरा एक आरोप होतोय की सरपंच आहेत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना काही कामच उरलेलं नाही, त्यांना काही किंमती उरलेली नाही. आमच्या मुरबाड मतदारसंघामध्ये ह्या निवडणुका घ्यायच्या की नाही, की सरपंच व्हायचं की नाही? आमच्या सरपंचाचाच अधिकार आम्ही ठेवलेला आहे. सरपंचाने त्याच्या गावात काय करायचे तो त्यांनी ठरवायचा. मी कधीही ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करत नाही, पंचायत समितीत नाही, नगरपालिकेत नाही. मी त्यांना निधी किती पाहिजे ना तो देण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या जिल्हा परिषदचा सदस्य, माझ्या पंचायत समितीचा सदस्य आज ताठ मानेने त्याच्या मतदारसंघात सांगतो मी ही कामं करणार आहे, मी पैसे आणीन साहेबांच्याकडून. हा विश्वास त्यांना तयार झाला. त्यांची नावं कुठे येत नाही, 100% त्यांच्याच नावाने. माझ्या हे एकच नाव सगळीकडे चुकून नाही. आमच्या सगळ्या रस्ताही किसन कथोरेंनी केला, पाणी किसन कथोरेंनी आणलं, कधीच नाही. आमचा सदस्य त्यांच्याच हस्ते मिळत नाही, त्यांचंच क्रेडिट आहे, तेच शिकवतात. ते काय सांगायची गरज नाही. सगळा प्रकार नाही अजिबात. काय मुरबाड मतदारसंघाच्या बाहेर ही सगळी बोंबाबोंब आहे? अजिबातच नाही. विषय पण नाही तो चांगल्या प्रकारे उलट करतो. वन मॅन आर्मी किसन कथोरे विकासाच्या बाबतीत. दुसरा एक प्रश्न माझा असा आहे की आता तुम्ही उल्लेख केला किसन कथोरे मित्रमंडळ, त्याचा एक प्रश्न आलेला आहे की साधारणतः 350 शाखा आहेत, 4000 सभासद आहेत, पण हे सगळं मित्रमंडळ आहे हे सध्या काही तुमच्यावर नाराज आहे. कारण हे कार्यकर्ते उभे करायला पाहिजे होते, ते कार्यकर्ते उभे झालेले नाहीत. त्यांनी आता पुढचं उदाहरण असं दिलंय की गोटीराम पवार हे जेव्हा आमदार होते, तर जे तेव्हा राजकारणामध्ये सक्रिय होते, तेव्हा त्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उभे केले आणि हे कार्यकर्ते आजही त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत. किसन कथोरे साहेबांनी मात्र 2-4 ठेकेदार आहेत, त्या लोकांना उभं केलंय, मात्र मित्रमंडळाच्या हातामध्ये काही काम नाही आहे. माझ्याकडची मित्रमंडळाची मुलं आहेत ना, ती ठेकेदार नाही आहेत. हो, मी पहिल्यांदा त्यांना सांगितलंय, ठेकेदारी ही सध्याची चालली ना, ते हातभट्टीचा व्यवहार झाला आहे. म्हणजे ई टेंडरिंगमुळे 10-12% बिलो जाणं. त्यांनी जर तो 3 लाखाचा 5 लाखाचा काम घेतला, त्यात 10-12% बिलो गेला ना, तो त्याला खिशातून पैसे घालवायला लागतात. त्यांनी त्याच्या मेहनतीने त्याचा सप्लाय करावा, त्यांनी काही करावं, मटेरियल घ्यावं, पण त्या ठेकेदारीत पडू नयेत. ठेकेदार करून त्यांचं नुकसान नाही करायचं. कोणाच्या कर्जबाजारी, माझा एकही पोरगा कर्जबाजारी नाही. माझा एकही पोरगा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. सगळेजण त्याच पद्धतीने चाललेले आहेत. त्यामुळे दिशाहीन करायचं नाही, त्यांना दिशा देऊन त्यांना घडवायचे आहेत. त्यामुळे दिशा देण्यासाठी मी प्रयत्न करतोय, मी दिशाहीन करण्यासाठी प्रयत्न नाही. हा जो आरोप होतोय 2-4 ठेकेदार उभे केलेत, कोणीच माझ्याकडे ठेकेदार तयार नाही झाला. कारण माझ्याकडे क्वालिटीला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे ठेकेदार माझ्यासमोर पासून 10 फुटावरच उभा राहत होतो. कारण त्यांनी क्वालिटी जर दिली नसेल तर मी त्या अधिकाऱ्याला पण ना त्या ठेकेदाराला पण पद्धतशीर शिकवतो. त्यामुळे क्वालिटीमध्ये आमच्याकडे तडजोड नाही आणि अख्ख्या पूर्ण मतदारसंघात कुठेही गेलं तरी 1 नंबर क्वालिटी मिळेल माझ्याकडं. नाही, पण किसन कथोरे हे नाव काफी असताना, हे भरपूर असताना किसन कथोरे मित्रमंडळ स्थापनेची गरज का वाटली? त्याला कारण असं आहे, तुम्हाला सांगतो. बरेचसे काही मुलं अशी असतात, काही मनसेत काम करत होती, काही शिवसेनेत करत होती, काही राष्ट्रवादीत करत होती, काही भाजपमध्ये करत होती. सगळीच त्या प्रवाहात येत नाहीत. मग त्यांना जर जोडायचं असेल, त्यांना एकत्रितपणे काम करायचा उत्साह जर असेल तर मग ठीक आहे, त्यांनी त्यांच्या माझ्या नावाने काम करावं. प्रसंगी ती बरोबर जोडली जातात आणि त्याचा उपयोग होतो सगळ्यांनाच. नाही, पक्षाच्या अंतर्गत वेगळी संघटना तुम्ही बांधताय? अजिबातच नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये
तुम्ही भाजपाचे आमदार आहेत, भाजपाचे कार्यकर्ते जोडणं गरजेचं असताना मित्रमंडळाची स्थापना करून भाजपला शह देण्यासाठी किंवा उद्या वेळ आलीच भाजपमधून बाहेर पडण्याची तर आपली फौज बाहेर घेऊन पडावं असा काय विचार आहे? माझा भाजप एवढा मजबूत झालाय ना, इथं ग्रामपंचायतीचा एक सदस्य होता फक्त अख्ख्या तालुक्यात. आता इथंची परिस्थिती अशी झालेली आहे, तुम्हाला सांगतो का जवळजवळ सगळ्याच ग्रामपंचायती आमच्याच झाल्यात, नगरपंचायती आमचीच झाल्यात. त्याच्यामुळे माझ्याकडे भाजप वाढवणं हा एवढा मोठा पर्याय तयार करून ठेवला आहे की ही तरुण मुलं आहेत ना, ही थोडीशी शिवसेनेच्या प्रवाहाकडे होती आणि कधी पण असतात, ती भाजपकडे लवकर वळत नव्हती. ती त्या मित्रमंडळाच्या नावाने आमच्याकडे वळली आणि त्याचा फायदा पक्षाला झाला. वेगळा मार्ग चोखळला. त्याला कारण असं आहे की जिल्हा परिषदला आम्हाला त्याचं चांगलं उत्तर मिळालं. जिल्हा परिषदला आम्ही वन साईड तशी त्यामध्ये यशस्वी झालो. मुलं खूप मनापासून काम करतात. प्रेक्षक, मी पुढच्या प्रश्नाकडे येताना मुद्दाम माहिती देतोय की मशाल हे वृत्तपत्र गेली 25 वर्ष विविध भ्रष्टाचारावर आवाज उठवते. म्हणजे मी एकही नेता असा सोडलेला नाही किंवा एकही आमदार एकही लोकप्रतिनिधी असा सोडलेला नाही की त्याच्या विरुद्ध मी लिहिलेलं नाही, त्याची लक्तरं मी काढलेली नाही. एकमेव असे आमदार आहेत किसन कथोरे की यांच्याबद्दल मला लिहिता आलं नाही. भ्रष्टाचारावर आम्हाला तुमच्याबद्दल लिहिता आलं नाही की भ्रष्टाचार किसन कथोरेंचा सापडला नाही, किसन कथोरेंनी भ्रष्टाचार केला नाही, पण केला, पण पद्धतशीरपणे केला, तो कोणाला कळला नाही. हे तुमच्या भ्रष्टाचार आरोप आतापर्यंत झालेला नाही. माझ्यावर उलट तो व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण लोकांना फॉर्म्युला काय नाही उलट का व्हावा सांगतो तुम्हाला. आता लोकांना काय वाटतंय माहिती आहे का, साहेबांच्यावर काय करावं त्याच्याकडे काहीच नाहीये. माझ्यावर तो जर आरोप झाला तर मला तो आनंद वाटेल. पुरावे मिळत नाही, तुम्ही पुरावे देत नाही ना. एक सांगतो तोच तर महत्वाचा आहे. कारण सांगतो तुम्हाला, माझा भ्रष्टाचार सगळ्यात मोठा आहे ना तो ब्लॅक टी. तो जर दिला की त्याचं काम झालं. ज्यांनी मला चहा पाजला ना त्याचा बी होतो. पैशांनी मला अजून कोणी पटवण्याचा प्रयत्न केला नाही आणि पटवून मी पटणार पण नाही. तुम्ही भ्रष्टाचार केलेलाच नाही तुमचं म्हणणं. नाही, भ्रष्टाचार करण्याची मला गरजच नाही. माझ्या निवडणुकीलाच लोक मला पैसे देतात आणि माझ्या गरजा मी अगोदरच सांगितल्यात. मी हॉटेलामध्ये जेवत नाही, हॉटेलात राहत नाही. आजही मी आमदार निवासला गेलो तर माझ्या बाजूला एक हॉटेल आहे सम्राट, दाल खिचडी मागून तिथं खातोय. पण मी कधी अशा 5 स्टार हॉटेलमध्ये जात नाही. आमच्या मिटिंगी असतात 5 स्टारला, पण जेवायला मी माझ्या रूमवर येत असतो. पहिला मी आमदार असा आहे की त्या गोष्टी पाळून करत असतोय. आणि त्याच्यामुळे प्रत्येक आमदार आम्ही बघतो टक्केवारी घेताना दिसतात, विकास निधीमधल्या टक्केवारी, कोणाच्यावर तो आरोप टक्केवारी घेतात. मी तो कोणाच्यावर आरोप नाही करत, कोणी घेतात किंवा घेत असतील, कारण मला ते पटणार पण नाही तुम्हाला सांगतो. पण मला त्याची गरज अजून लागली नाही. कारण मी पहिल्यांदाच साईबाबांना सांगितलंय की मला टाटा बिर्ला व्हायचं नाही. मग मी कशा करता, मला किसन कथोरे म्हणूनच जर तयार व्हायचं, किसन कथोरे म्हणूनच मी तयार झालोय, तर मी दुसरंही तुम्हाला सांगतो मी वेगळं अजून करून ठेवते. माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट खूप मोठी करतोय मी माझी. ते एका कार्यकर्त्याने सांगितलंय का मला वृद्धापकालामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळावी असं काहीतरी तुम्हाला कोणतरी त्यांनी कळवलंय. तर मी त्याला मनापासून शुभेच्छा देईल की मी ती माझी इन्व्हेस्टमेंट फार मोठी करतोय. मी माझ्या मतदारसंघातल्या काही विधवा भगिनी आहेत, त्यांच्या मुलीची लग्नामध्ये कन्यादान मी करतोय. हो, नाही मी त्या प्रश्नाकडे येतोय. त्याआधी प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की आम्ही जेव्हा प्रश्न मागवले त्याच्यामध्ये एक प्रश्न आलाय. मनोज देसले काहीतरी मुरबाडचे कोणतं तरी गाव आहे, त्यांनी सांगितलं की मला साहेबांना असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या उतार वयात तुमचा लेख समजून मला तुमची सेवा करण्याची संधी मिळेल का? रमेश देसले, राहणार साजई, तालुका मुरबाड. असे अनेक प्रश्न आणि अशी अनेक प्रेम करणारी जी मंडळी आहेत. म्हणजे आमच्याकडे जेव्हा आमदार लोकप्रतिनिधी उभे राहतात तेव्हा तो पडावा ह्याच्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात किंवा त्याला शिव्याशाप देताना दिसतात. मी जेव्हा प्रश्न मागवले तेव्हा 1-2 प्रश्न जर सोडले तर बाकीचे प्रश्न हे कथोरे साहेबांच्या बाजूचे होते. आता बाजूचे प्रश्न आम्ही कशा विचारायचे हा मला मोठा प्रश्न पडला की जर चांगलंच बोलायचं तर ती मुलाखत बघेल कोण, हाही मोठा प्रश्न आहे. मग ही जी प्रेम करणारी जी मंडळी तुम्ही उभी केलीत ना, की त्यांचं म्हणणं आहे की तुमचा लेख म्हणून मला जर तुम्ही संधी दिलीत तर मी ते काम करायला तयार आहे. आणि अशा अनेक लोक तरुण पोर तयार होतात. नेमकं तुम्हाला हे कसं जमलं आहे? नाही, खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी माझा आणि तुमचा असा कधी भेदभाव करत नाही. कोणी असेल तो, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. तुम्ही इथं कधी आले तरी, माझ्या घरी आले तरी माझ्या बाजूला कोणीही बसतंय, अगदी आदिवासी. काही तर माझ्याकडे तुम्हाला तर दारू पिलेले असतात ना, नशेमध्ये आलेले असतात आदिवासी वगैरे, ते पण येऊन मला दम देतात. मी आनंदात स्वीकारतो. त्याला मी उलट समजवतो, तर तेवढ्या सकाळीच कुठं मिळाली. कारण त्याला बरं वाटतंय का साहेबांनी माझी चौकशी केली, मग तो नाही अमुक ठिकाणातून घेतली.
त्याला परत विचारतो का तू जा घरी, आता त्याला समजून सांगतो, कारण ही आपुलकी तयार केली पाहिजे. यातूनच मी काही गोष्टी शिकलो. मी कधी कधी अशा दुःखद घटनांमध्ये आपण बसायला जातो, त्या टायमाला काही माझ्या मतदारसंघामध्ये अपघाती मृत्यू झाले. एखादी भगिनी आपली विधवा होते, तिच्या मुलीचं लग्न असते, त्या टायमाला खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला महत्त्व आहे. मी त्यांचं कन्यादान करण्याचा एक निर्णय घेतला. मतदारसंघामध्ये आता दरवर्षी आम्ही किमान 150-150 पेक्षा जास्त लग्नांची मुलींची कन्यादान करतोय. मी एवढा नशीबवान निघालोय की मला 150-150 जावई दरवर्षी मिळतात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या मुली पण येतात, ते जावई पण येतात आणि त्यांचा आम्ही घरी जावई म्हणून सन्मानही करतोय. आता जावई किती तुम्हाला? दरवर्षी 150-150 वाढतात. नाही संख्या एकूण आता जवळजवळ मला वाटतं 500-550 पर्यंत गेलो असेल मी. 550 जावई आणि तेवढ्यात लेकी. त्यांचं तुम्ही कन्यादान करता म्हणजे नेमकं काय करता? आमच्या प्रेक्षकांना जर माहिती दिली तर बरं पडेल. कन्यादान त्या लग्नामध्ये जाऊन आमच्या, मी ज्या दिवशी मी असेल त्या दिवशी मी, नाहीतर माझा कार्यकर्ता, माझ्या घरातला कोणीतरी जाऊन आपण कन्यादानाचं जे हे करतो, विधिवत काही करतो, त्या पद्धतीने आपण करतोय. एक त्या आईला तिचे पती नसल्यामुळं जे प्रसंग असतो तिची आठवण येऊ नये. दुसरा प्रश्न मनातला हा आला, आमदारांनी कन्यादान केलं तर त्या मुलीला फार मोठा आधार होतो. उद्या त्या मुलाची हिंमत होणार नाही माझ्या त्या मुलीकडे बघायची, कारण अरे आमदारांनी कन्यादान केले. हा पहिला हेतू त्याच्यामध्ये. मुलींसाठी मुस्लिम केले, बंगाली केले, एक नाही, मुस्लिम तर खूप मुलींचं केलेत कन्यादान, बंगाली केले, सगळ्या गुजराती केले, सगळ्या समाजातले झालेत. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. पण मी हे ठरवलंय, माझं जे त्या देसलेनी जे सांगितले उतारवयात, रोज एका जावयाकडे जाऊन राहिलो ना तरी माझं आयुष्य पूर्ण जाईल. या कार्यकर्त्यांनी पण मला जरी वाऱ्यावर सोडलं तरी माझ्या जावयांना पोरीने सोडणार. त्यामुळे मी ती इन्व्हेस्टमेंट माझी ती करतोय माझ्या उतारवयातली. त्यामुळे ही अशी मुलं आहेत ना, ही मला जर स्वीकारला तयार असतील तर मी आनंदात त्यांचा, भ्रष्टाचार करायची गरज नाही, काही गरज नाही. तोच भ्रष्टाचार खरा आहे माझा. माझा भ्रष्टाचारच तो आहे की या आमदार मना जिंकणं, हा खऱ्या राज्य करणं, हृदय चोरणं, हे महत्वाचं. निधी चोरणं 100%. जिल्हा परिषदला असताना आम्ही निधी चोर म्हणून सांगायचो, आजही बोलतात. हो, पण तुम्ही इतर लोकप्रतिनिधी निधी पळवताय 100%. त्यांचा विकास खोळंबतोय. त्यांनी माझा पळवावा. नाही, किसन कथोरे हे एवढं मोठं नाव आहे, एवढी मोठा दरार आहे, एवढी मोठी दहशत आहे, तुमचा निधी कोण पळवणार? खरं म्हणजे निधी पळवण्याची गरज नसते. ज्या दिवशी बजेट होतं ना त्याच्यावर तरतूद होत असते. आम्ही बजेटच्याच दिवसापासून आम्ही कामाला लागलं पाहिजे. आमचे सगळे प्रतिनिधी कधी लागतात माहिती आहे का? एप्रिल महिन्यामध्ये, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये लागतात. तोपर्यंत कट लागलेला असतो बजेटला. 10% कट, 20% कट, 15% कट. त्यावेळेला निधी कमी पडत असतो. माझं ज्या दिवशी बजेट होते ना त्याच दिवशी सगळं पुढच्या वर्षाचं सगळं माझं नियोजन असते आणि त्याच दिवशी मी सगळ्या बुक करत असतोय. त्यामुळे निधी कमी पडणं हा प्रश्नच नाही आणि कोणाचा चोरण्याची गरज नाही. मी राज्याचा चोरतोय. कारण म्हणजे बऱ्याच आमच्या राज्यामधल्या बऱ्याच खात्यांना सुद्धा माहीत नसेल माझ्या मतदारसंघात मी निधी किती घेतोय. खूप मोठ्या प्रमाणातला निधी जर असेल ना तर तो फक्त मुरबाड मतदारसंघात, मग तो रस्त्यांचा असेल, पाण्याचा असेल, अन्य सुविधांचा असेल, कृषीचा असेल, काही पण योजना वापरतोय मी आणि त्या करून घेत असतोय. मग असे आपण काही सांगितलं, कारण म्हणजे अजून शाळा वगैरे ज्या आहेत ना, आता स्पर्धा एवढ्या चालू आहेत का इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आपल्यावर अतिक्रमण चालवलं आहे. मराठी शाळा आपल्या बंद पडतील का? त्याकरता त्या दर्जेदार शाळा व्हाव्यात यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजेत आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण त्या माध्यमातून त्या शाळांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर खूप मोठं काम होऊ शकते. काही अशा प्रकारचे क्लासेस तयार केले पाहिजेत का त्या मुलांना घडवण्यासाठी आम्हाला पुढं आणलं पाहिजे आणि चांगल्या विचारातून हा महाराष्ट्र घडला पाहिजे आणि चांगल्या विचारातून महाराष्ट्रामध्ये काही आम्ही प्रतिनिधींनी विकासाची दिशा दिली पाहिजे. केवळ राजकारण करण्यापेक्षा समाजकारणाची त्याला सांगड घातली पाहिजे. समाजकारणाच्या सांगड घातूनच खऱ्या अर्थाने मला वाटतं दिशा मिळू शकते. बऱ्याच लोकांना जातीपातीचा खूप हे असते. मलाही माझ्या जातीचा अभिमान आहे, पण मी दुसऱ्याच्या जातीवर टीका करावी, दुसऱ्याच्या जातीवर काही बोलावं हे मला अधिकार नाही आहे. प्रसंग आला तर आपण इथं सगळे बसलो तर आपण सगळ्या वेगवेगळ्या जातीचे आहेत. उद्या एखादा प्रसंग आला तर तो जातवालाच त्याला उपयोगाला येणार नाही, दुसऱ्या जातवाला पण येतोय. हे आम्ही कधी विचार करणार आहेत? आम्हाला मतं देत असताना कोणी बोललंय का तो हा कुणबी आहे म्हणून आम्ही कुणब्यांनीच मतदान करावं किंवा आगरी आहे तर आगऱ्यांनीच करावं, देशमुख आहे तर देशमुखांनीच करावं, असं नसतंय. प्रतिनिधी हा सगळ्यांचा असतो आणि प्रतिनिधींनी
तीच भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने विकास करावं महत्त्वाचं. कथोरे साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना तुम्हाला राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं होतं. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तुम्ही उपाध्यक्ष होतात. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर 5 वर्ष एवढी चांगली कामं करूनही आणि महाराष्ट्रामध्ये टॉपचा नंबर 1 आमदार असतानाही तुम्हाला कुठलंही मंत्रिपद किंवा कुठलंही महामंडळ मिळालेलं नाही. कारण काय? खरं म्हणजे मला राष्ट्रवादीने जे ते पद दिलं होतं ना, तो एक इतिहास. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जलसंपदा विभागाची राज्यामध्ये खूप लखतर निघाली भ्रष्टाचाराची. हो, त्या टायमाला ते महामंडळाचं उपाध्यक्षपद माझ्याकडे होतं. त्याच महामंडळातल्या मंत्र्यांच्यावर सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हो, मी एकमेव त्याच्यातून वाचलो. खरं म्हणजे त्या मंडळाचा मी उपाध्यक्ष असताना माझ्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, हो, पण झाला नाही. त्याला कारण असं आहे, तुम्हाला सांगतो, या महामंडळात काय उद्योग चालतात ना, हे मी पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्याच नियोजन मंडळाच्या सभेमध्ये बैठकीमध्ये सांगून टाकलं होतं की भ्रष्टाचारासाठी मी इथं आलेलं नाही. मी त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. आणि माझ्या सगळ्या त्यांच्या चौकशीमध्ये किसन कथोरेंनी टाकलेल्या ज्या टिपण्या आहेत, त्या किसन कथोरेंनी टाकलेल्या टिपण्यांच्यामुळं ते महामंडळ बरंचसं वाचलंय आणि हे सगळे अडकले आणि मी सुटलो. मला आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा काही लोकांनी पण विचारलं होतं की तुमची का चौकशी नाही झाली. बोललो किसन कथोरे आहे, त्याच्यात कुठले शब्द अभ्यास पूर्ण करावा टाकायला पाहिजेत, काय केलं पाहिजे, बैठक कशी घेतली. नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मी स्पष्ट मत माझी मांडलेली आहेत आणि त्यामुळं कुठंही नाही झालं. खरं म्हणजे पदाधिकाऱ्यांनी हा अभ्यास केला पाहिजे. मंत्री अडकतात आणि उपाध्यक्ष अडकत नाही, असं कुठं घडत नाही. उलट उपाध्यक्ष तर कुठंच अडकत नाही. त्यामुळं ही खेळण्याची राजकारणातली पण एक किमया आहे. त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्यातून यशस्वी झालो. आपण दुसरं आता विचारलं एक काही भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काही दिलं नाही? भारतीय जनता पार्टीने दिलं नाही. भारतीय जनता पार्टीने माझ्या मतदारसंघाला जे दिलंय ना, ते मागच्या 10 वर्षात नव्हतं तेवढं दिलंय. मला मंत्री कशा करता व्हावं, मी मंत्र्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगत असतो की हे करा, तुमच्या मतदारसंघात करण्यासारखं काम आहे, तुम्हाला हे करता येईल. नाही, पण तुम्ही मुरबाडच्या बाहेर जो विकास आहे तोही आम्हाला दिसेल. विकास तुम्ही करू शकता. तुम्ही मला तुमच्या ताब्यामध्ये एक महाराष्ट्र आजही माझ्या ताब्यात. मी महाराष्ट्राचा आमदार आहे, मी काय मुरबाडचा आमदार नाही. तुम्ही मुरबाडचा जो विकास करतो तो माझ्या वाड्यामध्ये नाही. वाड्यात मला वाड्यातलं तुम्ही प्रश्न द्या, मी सोडून देतो तुम्हाला. तुमचं ग्रामीण रुग्णालय मीच मार्गी लावतोय ते आता, त्याचं त्याला आणतोय, त्याला सगळं आणलंय करून पूर्ण आता. त्यामुळं त्याला दर्जा चांगला देऊन टाकू आपण. आणि वाड्याच्या नगरपंचायतीचा पण तुम्ही मला सांगा, असंच मॉडेल तयार करू. अजून मुरबाड नगरपंचायत ज्या झाल्यात ना, त्या महाराष्ट्रातल्या नगरपंचायतीच्या आणि मुरबाड नगरपंचायतीची तुलना होऊच शकत नाही. अजून वर्षात हाच विकास मुरबाडच्या बाहेर शापूरला नाही. आम्हाला पाहायला मिळेल का? मला तुम्ही तिकडे घेऊन जा ना, मी तिकडे त्यासाठी तुम्हाला मंत्री व्हावं लागेल. मंत्रीची गरज नाही ना, आमदार म्हणून मला घेऊन जा ना, मी करतो. जर तुम्ही निवडून आलात, म्हणजे निवडून येणारच आहात, कुठे संधी आहे? भारतीय जनता पार्टी तुमचा विचार करेल? मला भारतीय जनता पार्टीने इथंशी एवढं विकासाला देत असतं तर मला तीच संधी पाहिजे. मला एका मतदारसंघापुरतं तुम्हाला अडकून ठेवलंय नाही ना. एखाद्या कर्तृत्ववान आमदाराला एका मतदारसंघापुरतं सीमित करणं. खरं म्हणजे मी राज्यातल्या कुठल्याही मतदारसंघात कुठेही निधी देतोय आजही. मी कुठेही गेलो ना तर माझा प्रश्न, मंत्री झालेला आम्हाला पाहायला मिळेल ना? म्हणजे पुढच्या ती संधी आहे. मिळेल, हमखास मिळेल. तसं आश्वासन कोणी दिलं नाही? मी आश्वासन वगैरे कोणाकडे मागितलं पण नाही आणि काही नाही. कारण भाजप विचारी पक्ष आहे आणि 100% त्याच्यामध्ये लढत कोणाशी होईल? कुठं? मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये लढत कोणतरी उमेदवाराशीच होईल. नाही, कोण असेल तो तुम्हाला? कोणीतरी एखादा उमेदवारच असेल ना. नाही, उमेदवार असेल, पण तुम्हाला टफ फाईट होईल की तुम्ही एकतर्फी जिंकाल? ते मतदारांना माहिती, मला नाही माहिती. तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही. मी पुन्हा आमदार व्हावं हे मतदारांना जर वाटत असेल तर मी होईल. माझा विश्वास माझ्या मतदारांच्यावर आहे. आता येताना मुरबाड विधानसभामध्ये तुम्ही आमदार असणार की मंत्री म्हणून येणार? आमदार की नामदार? आता मी अगोदर आमदार होणार, नंतर नामदार होणार ना. नामदार होणार? नामदार होईल पक्ष. प्रेक्षक, पुढच्या या कालावधीमध्ये जे विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आमदार किसन कथोरे ज्या मुरबाड मतदारसंघाचं नेतृत्व करतात, तसं ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतील अशी अपेक्षा करूया. मी ही आजची चर्चा इथेच थांबवतोय. आपल्याकडून जे आलेले प्रश्न होते ते बरेचसे प्रश्न मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांची उत्तरंही खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहेत. ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा.
की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात ती शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी आपल्या मशाल चॅनलचं मनापासून आभार मानतो की मुरबाडच्या विकासाची दिशा ही महाराष्ट्राला दिसावी यासाठी आपण मला आज मुलाखतीसाठी इथं बोलावलं आहे. आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रेक्षको नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यावर वाढल्यावर आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. मित्रांनो आपला भाग ग्रामीण आहे, डोंगराळ आहे, बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं. म्हणजे अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या. ते कसं करायचं ते सांगा. एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे. सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपलं एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पाहते आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.